वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द डिस्कशन ऑफ द इथिक्स. मी प्रल्हाद मापारी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो या पॉलिटिकल सायन्स बाय प्रल्हाद मापारी यूट्यूब चॅनलवरती. पहा, आपण इथिक्सचं डिस्कशन सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सेकंड चॅप्टर आपण पाहत होतो, सेकंड टॉपिक आपण पाहत होतो ॲटिट्यूड. आणि त्या ॲटिट्यूडमध्ये भरपूर सारे टॉपिक ऑलरेडी आपण स्टडी केलेले. लास्ट लेक्चरमध्ये पॉलिटिकल ॲटिट्यूड आणि पर्टिक्युलरली डेमोक्रेटिक ॲटिट्यूड वर्सेस ब्युरोक्रेटिक ॲटिट्यूड, राईट. सो लोकशाही वृत्ती विरुद्ध नोकरशाही वृत्ती याच्याबद्दल डिफरन्स पाहिला, यातून फरक काय ते पाहिलं. यानंतरचे जे दोन टॉपिक आहे जे की आपण आज कव्हर करणार आहोत ते म्हणजे सामाजिक प्रभाव आणि दुसरा म्हणजे पर्सुएशन, मन वळवणे. हे जे दोन टॉपिक हे अतिशय महत्वाचे टॉपिक आहेत. लक्षात ठेवा, केस स्टडीच्या अँगलनी महत्वाचे टॉपिक आहेत आणि ऑब्व्हियसली थिअरीच्या अँगलनी तर आहेच महत्वाचं. सो सगळ्यात पहिला त्यातला टॉपिक आहे तो म्हणजे सोशल इन्फ्लुएन्स. कशा प्रकारे आपली वृत्ती अशी असते की जी सोशल इन्फ्लुएन्स क्रिएट करू शकते, किंवा थोडंसं वृत्तीपासून हा सोशल इन्फ्लुएन्स टॉपिक आपण सेपरेट काढूया. ठीक आहे. सो आपल्याला सोशल इन्फ्लुएन्स क्रिएट करायचा आहे. आपण आजकाल पाहत असाल जे सोशल मीडिया आहे, सो त्या सोशल मीडियावरती खूप सारे लोक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झालेत. इंस्टाग्रामवरती असेल, युट्यूबवरती असेल. सो अशाच प्रकारे आता मी काय तुम्हाला इथे युट्यूबवरती फेमस कसं व्हायचं, इन्स्टावरती फेमस कसं व्हायचं हे नाही शिकवणार, बट आपल्या इथिक्सच्या सिलेबसनुसार आपला ॲटिट्यूड काय असलं पाहिजे, आपला ॲप्टिट्यूड कशा असला पाहिजे, सोशल इन्फ्लुएन्सचे काय परिणाम होतील, त्याचे फायदे काय होतील, या अँगलने आपण गोष्टी बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल, इट रेफर्स टू हाऊ इंडिव्हिज्युअल थॉट्स. सो सोशल इन्फ्लुएन्स म्हणजे काय, की कशा प्रकारे एखादा पर्सन, इंडिव्हिज्युअल, त्याचे विचार आहेत, त्याचे ऍक्शन्स आहेत, त्याच्या फिलिंग्स आहेत, भावना आहेत, आर इन्फ्लुएन्स बाय द सोशल ग्रुप्स. आपल्याला दोन्ही डायरेक्शनने बघायचं की कशा प्रकारे एखाद्या पर्सनची जी वृत्ती आहे म्हणा किंवा त्याचे विचार आहेत. कारण आपण बघितलं ॲटिट्यूड शेप्स ऑर द फॉर्म बाय द थ्री कॉम्पोनंट. एक म्हणजे ABC मी सांगितलं, अफेक्टिव्ह कॉम्पोनंट, बिहेवियरल कॉम्पोनंट आणि कॉग्नेटिव्ह कॉम्पोनंट. सो ABC लक्षात ठेवा. मीन्स व्हॉट, की तुमची बौद्धिक क्षमता असेल, विचारांची क्षमता असेल, तुमचं वर्तन असेल किंवा तुमच्या भावना असेल, ह्या गोष्टी म्हणजे ॲटिट्यूड. आणि मग ॲटिट्यूड कशा प्रकारे सोसायटी तुमचा इन्फ्लुएन्स करते, तुमचा ॲटिट्यूड, हे स्टडी करायचं सोशल इन्फ्लुएन्स मध्ये. म्हणून त्यांनी सांगितलंय हे असं एक आहे ज्यामध्ये एखाद्या पर्सनचे विचार एक सेकंड, एखाद्या पर्सनचे विचार, त्याच्या कृती आणि त्याच्या भावना हे कशा प्रकारे समाजातील काही ठराविक वर्गाकडून प्रभावित केल्या जाऊ शकतात, त्याला म्हणतो आपण सामाजिक प्रभाव. इट इज अ क्वालिटी दॅट कॅन लीड टू द चेंजेस इन पर्सन्स ऍक्शन. अशी एक प्रकारची ही गुणवत्ता आहे तुमच्यामधील की ज्यामुळे तुमच्या ऍक्शन्स, तुमच्या कृती बदलू शकतात, तुमची वृत्ती बदलू शकते, तुमच्या भावना बदलू शकतात, जेणेकरून तुमचं सोसायटी सोबत इंटरॅक्शन्स होईल. बऱ्याच वेळा जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहिलं गेलं तर मी रिसेंटली एक्झाम्पल सांगत असतो की आपल्या जे एक्सपिरियन्सेस आहेत ना पास्टमध्ये, ते हेल्प करत असतात आपल्याला ते कॅरेक्टर शेप करण्यासाठी, त्यांच्यासोबतचे इंटरॅक्शन करण्यासाठी. सोसायटीमध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर दिल्लीमध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला केसेस दिसतात आणि अशा प्रकारच्या केसेस दिसतात की जे डॉग्स आहेत, स्ट्रीट डॉग्स, सो रस्त्यावरील कुत्रे, त्यांनी अटॅक केला होता लहान मुलांना, वयोवृद्ध माणसांना, त्याच्यात मृत्यू पण झालेला आहे. सो मी हे एक्झाम्पल सांगितलं पण होतं. आणि जेव्हा ती घटना समोरून पाहिली, अशा वेळेस आपण कितीही प्रयत्न केला तरी एक प्रकारे आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाही. लेट सपोज इमॅजिन करा, एक 10 स्ट्रीट डॉग्स आहेत, ते एखाद्या पर्सनवरती अटॅक करताय. आता आपण किती प्रयत्न केला, 10 आहेत ते, लक्षात ठेवा. सो एकट्याने प्रयत्न करून होणार नाही. सो याला सोल्युशन हे नाही की तुम्ही त्या ठिकाणी काय उभं राहून पाहत होते का, नाही, हे मग तुम्ही का नाही मध्ये पडले, नाही, दॅट्स नॉट अ सोल्युशन. सोल्युशन काय, की हे स्ट्रीट डॉग्स का अटॅक करतात, त्यांचं ते बिहेवियर का झालेले, प्लस जस्ट ठीक आहे. सो मी एक्झाम्पल सांगत होतो कशा प्रकारे ते एक पर्टिक्युलर इन्सिडेंट आहे. सो की इश्यू काय आहे की आपल्याला त्याच्याबद्दल एक परसेप्शन तयार होतं. त्यानंतर आपण काय होतं की प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेस आपल्याला कोणी स्ट्रीट डॉग्स दिसतील त्यावेळेस आपल्यामध्ये एक फिलिंग्स जनरेट होती, फिलिंग ऑफ फिअर, फिलिंग ऑफ बिंग थ्रेट फ्रॉम दॅट डॉग्स. सो हे जे इंटरॅक्शन आहे सोसायटीमध्ये होणार आहे, हे आपल्यावरती इन्फ्लुएन्स करत असतं. यालाच म्हटलं सोशल इन्फ्लुएन्स. हे एका पर्टिक्युलर इन्सिडेंट बाबत सांगितलं. बट सोसायटीबाबत जर पाहायला गेलं तर फॉर एक्झाम्पल लेट्स सगळ्यांनी आता विटनेस केला असेल, जे पुण्यामध्ये आहे त्यांनी गणपती विसर्जन, अगदी बेसिक थिंग सांगितलं, सोशल इंटरॅक्शन केलं तुम्ही, लोक इंटरॅक्ट झाले, आले रस्त्यावरती आले,
बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल, आता पहा विचार करायला गेलं तर लाईक लाखो लोक रस्त्यावर असतील ॲट अ टाईमाला. पोलीस होते का तेवढे? पोलीस काही संख्येमध्ये होते, शेकड्यामध्ये होते, राईट, 100 100मध्ये होते. सो प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर इच अँड एव्हरी कॉर्नर असू द्या, इच अँड एव्हरी प्रत्येक ठिकाणी पोलिसांना राहणं शक्य नव्हतं. मग मोस्ट ऑफ द थिंग ज्या झाल्या त्या व्यवस्थित पार पडल्या, कोणत्याही मोठं काही गोष्टी घडल्या नाही, मोठ्या प्रमाणात हादसे काही इन्सिडेंट. त्याला रिझन आहे असं माझं म्हणणं आहे. ऑब्व्हियसली पोलीस कॉन्ट्रीब्युशन तर आहेच, ॲट द सेम टाईम लोकांचं पण कॉन्ट्रीब्युशन, सेल्फ डिसिप्लिन कॉन्ट्रीब्युशन. सो लोक सोशल इंटरॅक्शन कसं करतात? पंढरपूरची यात्रा होते दरवर्षी, तुम्ही पाहिलं असाल, कुंभमेळा होता ते दर 10-12 वर्षांनी, दर 4 वर्षांनी एका ठिकाणी. सो त्या ठिकाणी तुम्ही पहा कशा प्रकारे एक सोशल इंटरॅक्शन असतं. एवढी लाखो लोक, करोडो लोक एकत्र येतात, येस मिलियन्समध्ये लोक एकत्र येतात, तेव्हा देखील लोकांची कशा प्रकारे एकमेकांसोबत इंटरॅक्शन असेल, ती गोष्ट इन्फ्लुएन्स कशी करून जाते, हे सगळ्या गोष्टी त्याच्यातून तुमचे विचार कसे बदलतात, त्यातून तुमचे ॲटिट्यूड, वृत्ती कशी बदलते, त्यातून तुमच्या भावना कशा बदलतात, हे सगळं तुम्हाला सोसायटीचा तुमच्यावरती होणारा इन्फ्लुएन्स असतो. मग कशा प्रकारे सोसायटी इन्फ्लुएन्स करते, वेज इन विच इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्ड, आणि त्यावर एक प्रत्येक व्यक्ती कसा प्रतिसाद व्यक्त करतो ते देखील इथं सांगितलेले आहे. त्याचे एक्झाम्पल्स इथं दिलेले आहेत. ठीक आहे. सो पहा काय एक्झाम्पल्स आहेत. कंप्लायन्स, ओबिडियन्स म्हणतो, कंप्लायन्स म्हणतो, अनुपालन करणे. An individual is not fully convinced with the other person but shows agreement at a surface level. In a conversation, a person makes a racist comment. The other person is offended but says nothing. Here the other person merely show compliance. So बऱ्याच वेळा काय होतं, काही मुलं किंवा मुली रेसिस्ट कमेंट करतात. रेसिस्ट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, तू सावळाचे, तू काळा आहे, तू पांढरा किंवा गोरा म्हणतो आपण, ठीक आहे. सो हे रेसिस्ट कमेंट झाल्या, बट सगळेजण त्याच्याशी सहमत असतात असं नाही. काहींचं ओपिनियन असतं बीट, तो कदाचित दिसायला काळा असेल किंवा तो किंवा ती व्यक्ती, परंतु मनाने चांगली आहे, हुशार आहे, ओबिडियंट आहे, किंवा लाईक क्लेवर आहे, स्मार्ट पर्सन आहे, एकदम परफेक्ट पर्सनॅलिटी असू शकते. सो प्रत्येक वेळेस तुमचं ते ओपिनियन समोरचा जो बोलतोय त्याच्याशी सहमत असेलच असं नाही. बट याचा अर्थ असा नाही प्रत्येक वेळेस आपण त्याला लगेच तिथे टोकत असतो. बऱ्याच वेळा आपण त्याच्याशी ओके ओके म्हणत असतो. कारण का? ते कंप्लायन्स दाखवत असतो की ठीक आहे बाबा, तू म्हणतोय त्या गोष्टीवर ठीक आहे, मी तो कन्सिडर केली ती गोष्ट, बट डझंट मीन आय एम ॲग्री विथ इट. माझं पण तेच मत आहे असं नाही. आणि भरपूर गोष्टी होतं. हे वर्णभेदवरतीच होतं असं नाही, हे जातीभेदवरती होतं, धर्मांच्यावर आधारित होतं बऱ्याच वेळा, ठीक आहे. सो भरपूर साऱ्या गोष्टीबद्दल होतं. तर सो याला म्हणतात कंप्लायन्स. सो लोकांसोबत इंटरॅक्ट, कारण आपल्याला अननेसेसरीली वाद नको आहे. मग सोसायटीने हे शिकवलं ना, याला म्हणतात टॉलरन्स पण म्हणू शकतो आपण. कंप्लायन्स कम्स आउट ऑफ टॉलरन्स. प्रत्येक वेळेस जर समोरचा म्हणतोय त्याला मी विरोध दर्शवत गेलो, परिणामी त्याच्याशी फाईट करत गेलो, तर माझी टॉलरन्स पॉवर कुठे गेली? माझं उदारमतवाद कुठे गेलं की मी डिफरंट आयडियाज अकोमोडेट करू शकतो. मी जेवढा माझ्या मताला किंमत आहे तेवढीच मी दुसऱ्याच्या मताला किंमत देऊ शकतो, भले त्या मताशी मी सहमत असो किंवा नसो, ठीक आहे. सो ते कंप्लायन्स. दुसरं आयडेंटिफाय. इंडिव्हिज्युअल आयडलायझेस द अदर इन्फ्लुएन्शियल पर्सन. बऱ्याच वेळा काय होतं बघा, मी आज जर तुम्हाला विचारलं हु इज युअर आयडॉल, की तुमचं आयडॉल कोण आहे? आयडॉल म्हणजे काय? ॲक्च्युली पाहायला गेलं तर शब्दशः अर्थ मूर्ती होतो, बरोबर. सो आयडॉलिट्री म्हणायचे, मूर्तीपूजा. सो मूर्ती, मग मूर्ती म्हणजे काय? तुमचा एक आदर्श कोण आहे? आपण त्याचा अर्थ असा घेऊ शकतो, तुमच्यासाठी तुमचा आदर्श कोण. आता बऱ्याच वेळा बरेच जण सेफ साईड शोधतात कधी कधी, किंवा इमोशनल असतात, काहींचं जेन्युइन पण असतं की आईवडील आदर्श कोणी म्हणतं एटसेट्रा. बट तुम्ही त्या जे आयडल असतं, आदर्श असतं, त्या पर्सनशी, त्या इंडिव्हिज्युअलशी तुम्ही स्वतःला किती रिलेट करून पाहता. बऱ्याच वेळा मूवीज किंवा जे सिरीजेस आहेत, नाटक्स आहेत, तेवढं फेमस का होता? कारण आपण त्यातले जे कॅरेक्टर्स आहेत ना, त्यांच्याशी आपल्या स्वतःला कम्पेअर करून बघतो, आपलं सराउंडिंग कम्पेअर करून बघतो, आणि ऑब्व्हियसली प्रत्येकाला वाटतं त्या कॅरेक्टरमधील मीच हिरो आहे किंवा मीच विलन आहे, मीच लीड ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस आहे. सो त्या गोष्टींशी आपण कम्पेअर करून बघतो, मग त्यानुसार ठरवतो नाही ही रिलेट होती का नाही माझ्यासोबत, नाही होते, नाही आवडला म्हणून. रिलेट होतीये तर यस, एंटरटेन होतो आपण त्या गोष्टीमध्ये, एंगेजड राहतो, अटेन्शन देतो त्या गोष्टीसाठी. सिम्पल वेनी त्यांनी सांगितलं आयडेंटिफाय. आपण आपल्या रोल मॉडेलसोबत आयडेंटिफाय करायला लागतो. सो बऱ्याच वेळा मी विचारलं रोल मॉडेल कोण आहे, तर बऱ्याच मुलांना उत्तर नाही देता आली, कारण ते कोणाशी आयडेंटिफाय करू शकले नाही, कारण त्यांना त्यांच्याबद्दल माहीत पण नाही. ही पण तेवढीच दुःखजनक घटना आहे किंवा खेदजनक गोष्ट आहे की आपले जे आयडॉल, लेट्स एक मिनिटात बनून जातात, डॉक्टर APJ अब्दुल कलाम माझे आयडॉल आहेत, बट काय माहिती तुम्हाला त्यांच्याबद्दल? भले तुम्ही त्यांचं अग्निपंख पुस्तक वाचलेलं असतं, ज्याला आपण विंग्स ऑफ फायर म्हणतो, राईट. सो असे पुस्तकं आहे त्यांचे 2-3 ते वाचलेले असतील, बट
त्या पुस्तकातून त्यांची सगळी लाईफ कळते असं नाही, त्यांचं कॅरेक्टर काय आहे ते कळत नाही, त्यांचा रोल काय आहे ते कळत नाही. ठीक आहे. सो एका बाजूने ते मिसाईल मॅन पण आहे, ॲट द सेम टाईम दुसऱ्या बाजूने ते प्रेसिडेंट पण आहे, बट त्यांच्यातला टीचर कधी मेलेला नाही. सो त्यांच्यामधील जो टीचर आहे ना तो सगळ्यात जिवंत दिसून येतो तुम्हाला. सो ह्या ज्या डिफरंट गोष्टी आहेत ना, सो ते तुम्ही नाही रिलेट करून पाहू शकणार. सो भले तुमचे ते आयडॉल असले, तुम्ही त्या गोष्टीला मानत असले, एक बिग अचिव्हमेंट असली त्यांची, तरी आयडॉल असणं फार डिफरंट थिंग इज. ठीक आहे. अ कॉलेज स्टुडंट ड्रिंक्स पेप्सी बिकॉज हिज फेवरेट सेलिब्रिटी एंडोर्सेस इट. सो हे एक क्लासिक एक्झाम्पल आहे मोरॅलिटीचं. जेव्हा तुम्ही ऐकले असेल तो किस्सा, पण जेव्हा रोनाल्डो प्रेस कॉन्फरन्समध्ये आला होता, त्यांनी ती पेप्सी एक बॉटल उचलून साईडला ठेवली होती आणि म्हटलं होता हे असलं काय पीत नका जाऊ, ड्रिंक मिनरल वॉटर, सिम्पल साधं वॉटर पीत जा, जास्तीत जास्त इट विल हेल्प्स यू. सो त्यातून भले पेप्सीचं नुकसान झालेलं असू द्या, त्यातून रोनाल्डोला फॉलो करणारे भरपूर सारे आहेत आपल्याला माहिती, फुटबॉल लवर्स म्हणा किंवा रोनाल्डोचे फॅन्स म्हणा. सो त्यांनी पण पेप्सी गिव्हअप केली होती बऱ्याच जणांनी. सो हे काय असतं आयडॉल की ज्याच्याशी आपण रिलेट करू पाहतो, यातून पण आपला सोशल इन्फ्लुएन्स घडू. ॲक्च्युली माझं म्हणणं हे सारे इन्फ्लुएन्सर्स जे की गुड हॅबिट्स, आपला समाजावरती काहीतरी प्रभाव आहे, आपल्याला काही 4 लोक फॉलो करतात, या गोष्टीचा फायदा घेऊन 4 गोष्टी चेंज करायला भाग पाडणाऱ्या, पॉझिटिव्ह वेने, सकारात्मक अँगलने चांगल्या गोष्टी अडॉप्ट करायला लावणारे, मी म्हणतो ते इन्फ्लुएन्सर्स. आजचे सेलिब्रिटीज जर गोवा, गुटखा, दारू याच्या ॲड्स करायला लागले तर काय स्टँडर्ड सेट करतात ते. फॉर एक्झाम्पल, बऱ्याचशा लोकांचा शाहरुख आयडॉल आहे आयडॉल. तुम्ही पाहिलं असेल कशा प्रकारे मन्नतच्या बाहेर गर्दी झालेली असते, लोक शाहरुख म्हणजे वाव शाहरुख, भले तो ॲक्टिंगमध्ये ऑसम असेल पण द बियॉन्ड ॲक्टिंग ही झिरो. द रिझन बी की जर तुम्ही सेलिब्रिटी म्हणून त्याचा मूवी पण आहे आय थिंक झिरो, राईट. सो जर तुम्ही सेलिब्रिटी आहे आणि तुम्हाला माहिती आहे तुमच्यात एवढी ताकद आहे की तुम्ही 1,00,000 लोकांना इन्फ्लुएन्स करू शकता, तर यू शूड ट्राय फॉर ब्रेकिंग देम अवे फ्रॉम देअर बॅड हॅबिट्स. की त्यांच्या ज्या खराब सवयी आहे त्यांच्यापासून त्यांना दूर करायचा प्रयत्न केला पाहिजे. पण दुसऱ्या अँगलने त्यांच्याकडून कशी आर्ग्युमेंट दिली जाते बघा, इट इज माय प्रोफेशन, ॲक्टिंग इज माय बिझनेस. सो माझं काम आहे ॲक्टिंग करणं, भले मग ती कशाची काय ॲड असताना त्या ॲडमधून मला रेव्हेन्यू जनरेट होतं आहे, मला पैसा कमवायचा आहे. बट जर असं तुमचं मत असेल की जर मला फक्त पैसा इम्पॉर्टंट आहे आणि मी ज्या लोकांना इन्फ्लुएन्स करू शकतो पॉझिटिव्ह वेने, त्याच्याऐवजी मी निगेटिव्हली इन्फ्लुएन्स करतो, याच्याशी मला देणं घेणं नाही, तर यू डोंट डिझर्व टू बी अॅन सेलिब्रिटी. सो लोकांनी तुम्हाला फॉलो करणं चुकीचं आहे, कारण तुम्ही त्यांच्या जीवावरती सेलिब्रिटी स्वतःला घोषित केलेलं आहे. त्यांच्या जीवावर तुम्हाला हे ॲड्स येतात, ते त्यांच्या जीवावर तुम्हाला तुमच्या मूवीमध्ये, तुमच्या मूवीसाठी लोक पैसे खर्च करून जाणार आहेत पाहायला. म्हणून तुम्हाला मी सांगतो बघा, आजच्या काही दिवसापासून तुम्हाला एक साधारणतः ट्रेंड ॲनालाइज झाला असेल, जे सो कॉल्ड सुपरस्टार समजत होते ना स्वतःला की जे अशा प्रकारच्या ॲड्समध्ये सध्या इंटरेस्टेड आहे पैसा कमवण्यात, त्यांच्या मूवीजला फुटफॉल कमी व्हायला लागलं. त्यांच्या मूवीजमध्ये लोक इंटरेस्टेड नाही आहे. लोक 200 रुपये 400 रुपये तिकीट खर्च करून ती जात नाही. इट इज अ क्लासिक केस, इथिकल केस स्टडी ही. यू डू इथिक्स इन युअर ओन लाईफ, डोंट गो बियॉन्ड जस्ट रन बिहाइंड द मनी, पीपल विल लव यू. म्हणून तुम्ही आजकाल बघा, हे जे सेकंड ग्रेड ॲक्टर्स म्हणतो आपण, किंवा सेकंड लेवल किंवा सेकंड टायर ॲक्टर्स म्हणतो, यांची जास्त मूवी पॉप्युलर व्हायला लागली. ठीक आहे. द रिझन रादर दॅन द सुपरस्टार्स नाही होते बॉक्स ऑफिस कलेक्शन. भले त्यांना मोठे म्हणून काही जण आहेत म्हणून केवळ सलमान खानचा मूवी किंवा शाहरुख खानचा मूवी म्हणून जात असतील तो, बट नाही, बट मूवी ऑसम येत नाही. त्याला रिझन सिम्पल हे. ठीक आहे. नेक्स्ट, प्रिन्सिपल्स ऑफ सोशल इन्फ्लुएन्स, की अशा कोणत्या गोष्टी, असे कोणते तत्व आहे की जे ॲक्च्युली सोशल इन्फ्लुएन्सवर चालतात. पहिले रेसिप्रोसिटी, पारस्परिकता किंवा परस्पर अवलंबितता. म्हणजेच काय, रेसिप्रोसिटी, पीपल टेंड टू गिव्ह बॅक व्हॉट वॉज रिसिव्ड. सिम्पल, नेहमी ऐकलं असेल, ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन. जर सोसायटीमध्ये तुम्ही फक्त निगेटिव्ह वाईब्स पसरवल्या तर तुमच्याकडे पण निगेटिव्ह वाईब्स येणार. तुम्ही सोसायटीचं भलं केलं तर सोसायटी तुमची भलं करणार. कसं, लेट सपोज तुम्ही सोसायटीचे काही मुद्दे आहेत ते अपलिफ्ट केले, तर ऑब्व्हियसली सोसायटी तुम्हाला लीडर बनवणार. तुम्ही सोसायटीचे बाजू मांडायला शिकले, त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह काहीतरी गोष्टी करायला शिकले, सोसायटी तुम्हाला लीडर बनवणार. तुम्हाला जे फेम अचीव करायचं आहे, जे फेम असेल, पोझिशन असेल, पॉवर असेल, की लाईफ सार्थक झाले असं वाटेल समाधानी, ती पोझिशनवरती लोक तुम्हाला नेऊन पोचणार. म्हणून म्हटलेलं आहे बघा, बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की लोकांची सेवा करा, तुम्हाला लोक डोक्यावर घेतील. सिम्पल. लोकांच्या बाबतीत इवन तुम्ही दिसलं का आत्तापर्यंत, जर तुम्ही जुने मराठी मूवी पाहिले तर ते साधारण एक टिपिकल स्टोरी असायची की गावात एक कोणीतरी पाटील, किंवा पाटील सरनेम नाही, पाटील ते हुद्दा होतात ते पाटील. सो पाटील असतील किंवा कोणीतरी एक असायचा सावकार असू द्या, ठीक आहे, सावकार वर्ड वापरा पाटील ऐवजी, सावकार असेल,
त्याच्याच दारूचे पण ठेके असायचे गावातच, तो ते मोनोपोली क्रिएट करायचा, त्याच्यात गावात खूप साऱ्या लोकांना पैसे दिलेले असतात, त्याच्या बदल्यात ते जमिनी हिसकावून घ्यायची. तुम्हाला असं दिसलं का त्याला कोणी असं डोक्यावर घेतलं कोणत्या मूवीमध्ये, की त्याला एवढी ग्रेट पर्सनॅलिटी बनवलेली आहे की तो सगळीकडे फेमस झाला आहे, एक ग्रेट लीडर म्हणून झाला आहे, समाजसेवक झाला आहे? नाही. सो हे तुम्हाला चित्र ओळखलं पाहिजे. भले तो पैसा कमवेल, बट ही कॅनॉट बी ग्रेट. सो रेसिप्रोसिटी फेनॉमेना दिसून येतो. आणि जर प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगायचं झालं तर ह्याचा कंटेक्स्ट सांगून इंडियन नेबरहूड पॉलिसी डिफाईन केलेली आहे, नॉन रेसिप्रोसिटी. इंडियन फॉरेन पॉलिसीमध्ये जे आपले भारतीय शेजारी देश आहे त्यांच्याबाबत आपण गिव्ह अँड टेकची रिलेशन नाही ठेवायची, फक्त गिव्ह. तुमच्याकडून काही एक्सपेक्टेशन नाही, तुम्हाला जे पाहिजे ते सांगा, आम्ही देऊ, जेणेकरून एक सॉफ्ट पॉवर क्रिएट होईल. फॉर एक्झाम्पल फादर, जे पॅरेंट्स आहेत आपले, फादर असेल मदर असेल, यांची पण नॉन रेसिप्रोसिटीची, ते त्यांच्याकडून तुम्हाला त्यांची तुमच्याकडून काही एक्सपेक्टेशन नाही फार मोठे. त्यांचं सिम्पल म्हणणे तुम्ही आनंदी राहा बस, त्याच्यासाठी तुम्हाला काय लागतं ॲज अ पॅरेंट्स म्हणून आम्ही तेवढं देण्याचा प्रयत्न करू. सो रेसिप्रोसिटी म्हणजे काय? गिव्ह अँड टेक. सोसायटी तुम्हाला काय देते त्याच्या बदल्यात तुम्ही सोसायटीला तसं कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. रेसिप्रोकेटिंग स्माइल्स बिटवीन इंडिव्हिज्युअल्स एक्झाम्पल दिलं. दुसरे कन्सिस्टन्सी, ज्याला आपण सातत्य म्हणतो. जनरली पीपल ट्राय टू बी कन्सिस्टंट विथ देअर प्रिव्हियस ॲक्शन, ओपिनियन्स अँड असर्शन. सातत्य दिसून येतं. जर तुमचं एखाद्या गोष्टीबद्दलची वृत्ती असेल ना, ती तुम्हाला सातत्याने दिसून येते. त्याच्यामध्ये सहजासहजी प्रत्येक वेळेस चेंज होताना दिसत नाही, अनलेस अँड अदरवाईज की फार मोठा काही एखादा इन्सिडेंट झाला असेल की त्यातून तुमची वृत्ती बदलली असेल. उदाहरणार्थ, तुम्ही जर खरंच जेन्युनली स्टुडियस असाल ना, सो बऱ्याच वेळा म्हटलं जातं बघा की काही नाही, 12वी फेल झालेला असेल, 12th फेल, तरी होऊ शकतो तो IAS IPS ऑफिसर. मला ती मूवी फंडामेंटली पटली नाही. इट इज सिटिंग अ रॉंग प्रेसिडेंट. सी एंटरटेनमेंट म्हणून ओके, काहीतरी एक नवीन क्युरियासिटी म्हणून ठीक आहे, UPSCचं वर्ल्ड एक्सप्लोर करायचं ठीक आहे, बट इन्स्पिरेशन आणि ॲम्युलेशन म्हणून जर त्याला ॲम्युलेट करायचं तुम्हाला की आपल्या एक्झॅक्टली तसं की त्यातून जर कोणी 12th फेल स्टुडंट आहे, त्यांनी ठरवलं मला IAS ऑफिसर व्हायचं, मी यांच्यावाने अभ्यास करू शकतो, नाही, हे एक्सेप्शन्स असतात. हे थाउजंड्समध्ये एक असतात, लाखात एक असतात. डोंट बी अन एक्सेप्शन्स की बिकॉज तुमचं नशीब असेलच की तुम्ही एक्झेम्पशन तेच असाल, हे नाही, सॉरी एक्सेप्शन, की तो अपवाद जो आहे ना तो तुम्हीच असाल. हे जे लक आहे ना, हे लाखात एक मिळतं. सो नेसेसरी नाही. जर तुम्ही नॉर्मली लहानपणापासून 5वी 6वीपासून ग्रेट करत असाल, चांगलं म्हणजे भले नॉर्मलचं असले तरी चालेल, ठीक आहे, 70-80% पडत चाललेले, डिसेंट स्टडी, तुमचा एक मेंटल ॲबिलिटी तयार झालेली आहे, इंटेलेक्च्युअल कॅपॅबिलिटी तयार झालेली, लॉजिकल थिंकिंग तयार झालेली, तर डेफिनेटली परस्यू करा हा कोर्स. तुम्ही 12वीत बळच पास होत आहे किंवा नापास होत आहे आणि म्हणताय नाही मी 12वी पास करेल, डिग्री पण कंप्लीट करेन आणि नाही मी IPSच होईल, तर आय थिंक इट इज स्टुपिडिटी. की ते नशीब त्यांच्या बाबतीत लागलं म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत लागेल असं नाही. त्याला रिझन आहे तुमचा ती कन्सिस्टन्सी. कारण तुम्ही 12वी फेल का झाले विचार करून बघा. कारण 11वीत तुम्ही अभ्यास केला नाही, 10वीत नाही केला. तुम्ही 5वीपासून जर तुम्हाला लहानपणी जर अभ्यास आणि खेळ एवढे 2च आयटम होते, तुमच्या मागे दुसरा स्ट्रेस होता का की आता भविष्याचं काय व्हायचं, आता आपल्या पार्टनरसोबत काय व्हायचं, आता आपण रिलेशनशिपमध्ये येऊ का, आता काय होईल, इथं बाहेर किती स्ट्रेसफुली राहतोय, घरचं खायला भेटत नाही आहे, इथं रोज लायब्ररी, असे काही तुम्हाला होतं का? नाही. खेळायचं, अभ्यास, तरी तुम्ही अभ्यास नाही केलेला. त्या कंडिशनमध्ये अभ्यास नाही केला, तुम्ही ह्या कंडिशनमध्ये नाही अभ्यास करतील, काय गॅरंटी? काहीच गॅरंटी नाही. सो ही कन्सिस्टन्सी तुमच्यामध्ये. सो म्हणून असं म्हटलं होतं की जनरली ज्याला अभ्यासाची सवय ना त्यांनी या क्षेत्राकडे गेलं पाहिजे, ज्याला खेळाची सवय त्यांनी स्पोर्ट्सकडे गेलं पाहिजे, ज्याला क्रिएटिव्हिटी सवय त्यांनी आर्टिस्टिक फॉर्म किंवा असतील त्या क्षेत्रात गेलं पाहिजे, ज्याला कॉम्प्युटरचं खूप अट्रॅक्शन आहे, जो कॉम्प्युटरवरती लहानपणापासून गोष्टी खेळत आले, त्यांनी IT सेक्टरमध्ये गेलं पाहिजे. सो सांगण्याचं उद्दिष्ट कसं की ते सातत्य तुम्ही मेंटेन करत ठेवत असता, तुमच्या एका हॅबिट बनत असते आणि ते सातत्य नेहमी दिसून येतं ते समाजाच्या पर्स्पेक्शन. फॉर एक्झाम्पल, समाजाच्या परसेप्शनमधून कसं बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असं ऑफिसर्स विलेज, एक गावच असं आहे की जिथं सगळे ऑफिसर आहे. कारण का त्यांनी लहानपणापासून बघितलं कशा प्रकारे लायब्ररी गावात, बाकी सगळे स्टुडंट्स स्टडी करतात तिथं, आणि मग त्यांनी पण हळूहळू स्टडी सुरू केला आहे. त्यांनी पाहिलं हा ऑफिसर झाल्यानंतर याला मान मिळायला लागला आहे, यांनी काहीतरी अचीव केल्यासारखं वाटायला लागलं. सो ती सोसायटीने तुमच्यावरती तसा इन्फ्लुएन्स केला. इन रिटर्न तुम्ही ऑफिसर होऊन त्या सोसायटीला गिव्ह बॅक दिलं की यस, आपली सोसायटी ॲज अ ऑफिसर सोसायटी ही कंटिन्यू ठेवलं मी विलेज. सो तुम्हाला जसं तुम्ही आणि तुमच्यामध्ये ते सातत्य दिसून येणार, नेक्स्ट जनरेशन टू जनरेशन तुम्हाला ते गावामधून ऑफिसर्स तयार झालेले दिसणार. ठीक आहे. त्यानंतर सोशल प्रूफ. पीपल ऑफन डिसाईड व्हॉट टू डू बाय लुकिंग ॲट व्हॉट सिमिलर अदर्स हॅव डन. की बऱ्याच वेळा मी काय करू ह्या प्रश्नाचं उत्तर ना बाकीचे काय करतात यावरती आपल्यावर डिपेंडेंट असतं. आणि आहे
बऱ्याच वेळा हा प्रश्न निर्माण होतो आपल्यामध्ये, यार माझे जे क्लासमेट्स होते कॉलेजमधले किंवा स्कूलमधले ते आता काय करतात ते, यार मला पण काहीतरी केलं पाहिजे. नेसेसरी नाही ना. माझं आज पण ओपिनियन आहे, कदाचित पहा फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळा दिसतं मला कंपॅरिझन केलेलं असं. बरेच स्टुडंट आहे, खूप स्टुडंट येऊन भेटतात, सर असं अशी परिस्थिती आहे. लेट सपोज तुम्ही कॉलेजमध्ये ह्या लेवलला होते, सगळे सेम लेवलला होते एका, बरोबर. सो इथून सगळ्यांनी रनिंग स्टार्ट केली, तुम्ही इथपर्यंत पोहोचलेत. लेट सपोज इंटरव्ह्यू काय वॉट एव्हर चॉईस असेल त्यानुसार तुम्हाला एखादा स्टुडंट दिसेल की आत्ताच तो 2 लाख रुपये पर पेमेंट घेतोय, कुठेतरी MNC कामाला लागला आहे, जॉबला लागला आहे. पर्टिक्युलर लेट सपोज इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असाल तुम्ही, तर तो मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉबला लागला आहे, IT सेक्टरमध्ये 2 लाख रुपये महिन्याला कमवतोय, कोणी 1 लाख बनवतोय. कदाचित कोणी ऑफिसर पण झाला असेल, त्याने डिग्रीचा स्टडी सुरू केलं होतं, प्रिपरेशन सुरू केलं होतं, सो तो गव्हर्नमेंटमधून ऑफिसर पण झाला आहे. कदाचित तुम्हाला असं कोणतं दिसेल, यार बिझनेस चालू करून बिझनेस पण व्यवस्थित चालला आहे, त्याचं लग्न झालं, त्याला एक मुलगा आहे किंवा मुलगी आहे, येस, पण तुम्ही इथंच आहे असं दिसतं तुम्हाला. आणि मग तुमच्या डिसहार्टनमेंट, कोणी आणखीन अचीव लेवल, कोणी आमदार झाले तुमच्या घरातलं, कोणी सरपंच झाले, सॉरी तुमच्या क्लासमधलं, कोणी काय सिच्युएशनला आहे, कोणी आपली डिसेंट लाईफ जगतंय, सिम्पल लाईफ जगतंय, कोणी एटसेट्रा. सो प्रत्येकजण तुम्हाला असं वाटतं माझ्या पुढे म्हणून मी गिवअप करावा, मी लगेच जॉब स्वीकारावा एटसेट्रा. बट बिलीव्ह मी, माझं असं म्हणणं आहे, तुम्ही ह्या फेजला नाहीच आहे. आपल्याला असं वाटतं फक्त मी MPC UPSC चॉईस केली म्हणून मी ह्या फेजला आहे. ही जी फेज आहे ना MPC UPSC करणाऱ्यांची, ही फेज अदृश्य आहे, जी की कोणाला दिसत नाही आहे. कोणाला दिसत नाही ती, तुम्हाला सुद्धा दिसत नाही, समाजाला तर बिलकुल दिसत नाही. ही अदृश्य फेज आहे. कसं सांगतो मी तुम्हाला, जस्ट गिव्ह मी एक्झाम्पल, जस्ट गिव्ह मी मिनिट. सो हे अदृश्य फेज आहे. कशी अदृश्य फेज आहे ही? इथपर्यंत अदृश्य आहे, अगदी इथपर्यंत. कारण ज्या दिवशी तुम्ही एक्झाम क्लिअर करणार आहे ना, ऑफिसर होणार आहे ना, तुम्ही या सगळ्यांना मागं टाकून 2 पटीने डायरेक्ट इथून प्रवास सुरू केलेला असतो. पण असं तर होत नाही तुम्ही इथून डायरेक्ट इथं जंप घेतलेली नाही. हा प्रवास तुमचा अदृश्य चालू आहे. प्रिलियम झाली, मेन्स झाली, इंटरव्ह्यू झाला, नाही झालं. पुढच्या टायमाला प्रिलियम नाही झाली, नेक्स्ट टायमाला मेन्स नाही झाली, परत इंटरव्ह्यू नाही झाला, पुन्हा नेक्स्ट टाईम प्रिलियम नाही झाली. हे सगळ्या फेज अदृश्य आहे, त्या कोणालाही दिसत नाही. ज्या दिवशी तुम्ही क्लिअर होता ना, ह्या सगळ्यांना मागं टाकून तुम्ही डायरेक्ट इथं पोहोचलेले असता. पर्टिक्युलरली IAS बाबत तर शुअर शॉट इथं पोहोचलेले असतात. त्यावेळेस समाजाला किंमत देते. आणि याचं उदाहरण सांगतो. फॉर एक्झाम्पल लेट सपोज 419 मार्कला कट ऑफ लागला, वॉट एव्हर रँडम कोणताही एखादी पोस्ट आहे, 500 पैकी पेपर आहे, 1000 पैकी पेपर आहे, पण लेट से 419 मार्काला कट ऑफ लागला. आता ज्याला 418 पडलेत, एकाला 418 पडलेत, तो डेप्टी कलेक्टर झाला किंवा कलेक्टर झाला, आणि एकाला पडलेत 420 किंवा 419च पडले एक्स्ट्रा, तो डेप्युटी कलेक्टर झाला, कलेक्टर झाला, वॉट एव्हर, त्याला तो ज्या पोस्टसाठी होता. तुम्हाला असं वाटतं का हा जो 418 मार्क्स पडणार आहे आणि हा जो 419 मार्क पडणार आहे यांच्यामध्ये फार डिफरन्स आहे? नाही. कुठेतरी याच्यातून मिस्टेक झालेली आहे, कुठेतरी खालीवर झालेलं आहे, 1 मार्क कुठेतरी मायनसमध्ये जास्त कमी जास्त झालेलं आहे, परिणामी तो डिफरन्स क्रिएट झालेला आहे, राईट. याचा अर्थ असा आहे का हा यांनी एकदम अचिव्हमेंट केलं आणि याच्यात एक 0 अचिव्हमेंट लाईफमध्ये यांनी काहीच केलं नाही? समाज रिकग्नाइज करत नाही, लक्षात ठेवा. म्हणून म्हणले अदृश्य फेज आहे. समाज रिकग्नाइज करत नाही, बट तुम्ही ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून जे गेन करायला पाहिजे ते 418 वाल्याने पण गेन केलेलं आहे. कदाचित एक वॅकन्सी अजून असती तर त्याचं सिलेक्शन झालं पण असतं. वी नेव्हर नो, आपल्याला माहीत नाही. कदाचित यांनी मिस्टेक केली असती तरी याचं सिलेक्शन झालं असतं. वी नेव्हर नो. कदाचित याचा एखादा तुक्का लागलेला असू शकतो, लॉजिकने नशिबाने एखादा ऑप्शन ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट करताना बरोबर आला असू शकतो. सो किंवा एखादा आन्सर लिहिताना बरोबर आला असू शकतो, किंवा एखाद्या वेळेस चेक करणाऱ्याने एखादा एक्स्ट्रा दिला असून जो ठीक आहे जाऊ दे चला. सो काही असू शकतं, नशिबाचा पार्ट येतो, 1 मार्क म्हणजे नशिबाचा पार्ट येतो. बट दोघं त्याच लेवलचे आहेत ना. बट तुम्हाला एकाची अचिव्हमेंट दिसते कारण ती व्हिजिबल व्हायला सुरुवात होते लिस्टमध्ये आल्यावर, तोपर्यंत इनव्हिजिबल असतं. हे सगळं सांगण्याचा गरज काय की इथं आपण गिवअप करायला सुरुवात करतो. ही जी अदृश्य फेज आहे ना, ही जी दिसत नाही आपल्याला, इथं ह्या बाकीच्यांकडे बघून आपण गिवअप करायला सुरुवात करतो. आणि मग बाकीचे जे करतात ते त्या पद्धतीने आपण पैसे कमवायच्या मागं लागतो, रादर दॅन द नॉलेज, प्रेस्टीज, वॉट एव्हर जे काही तुम्हाला कमवायचं लाईफमध्ये ते सोडून पैशाच्या मागं लागतो. हे सांगायचं आहे मला सोशल प्रूफमध्ये. की तुम्हाला बऱ्याच वेळा तुम्ही काय सांगता, बघ बाकीचे पण तेच करतात ते, बाकीचे पण तेच करतात, मग मी केलं मग काय झालं, सगळेच तर करतात ते, याच्यात काय विशेष आहे, मी केलं मग काय झालं. सो हे जे कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस करायचं आपण, तुम्ही ऐकलं असेल शर्माजी का लडका किंवा शर्माजी की लडकी, देखो शर्माजी का लडका 90 मार्क ला रहा है, आप क्या कर रहे हो. सो हे जे एक्झाम्पल दिले जातात ना नेहमी, ते यासाठीच असतात की बाकीचे ते करतात ते तुम्ही सुद्धा एक्सपेक्टेड ते केलं पाहिजे. किंवा बऱ्याच वेळा तुम्ही अशी कृती करता आणि मग ती जस्टिफाय करता की बघा त्यांनी केली तरी काय नाही झालं, ही आम्ही केली. सो अशा प्रकारे हे सोशल बिहेवियर तुम्हाला इन्फ्लुएन्स करत असतं, त्याला सोशल इन्फ्लुएन्स म्हणून. त्यानंतर लायकिंग. बऱ्याच वेळा तुम्हाला जे पर्सन आवडतात
तुमची एखाद्या पर्सनबद्दल इंडिव्हिज्युअलबद्दल जी लायकिंग आहे त्याच्यानुसार पण तुमचं बिहेवियर चेंज होत असतं. तुम्हाला कोण आवडतं किंवा तुम्ही कोणाला आवडता आणि आवडतं म्हणजे या फक्त त्याच कंटेक्स्टमध्ये नाही. ठीक आहे, कदाचित आपल्याला एखाद्या पॉलिटिकल लीडरची पर्सनॅलिटी आवडत असेल, लेट्स से मोदीजी असू द्या, राहुल गांधीजी असू द्या, देवेंद्र फडणवीस असू द्या, उद्धव ठाकरे असू द्या. सो एखाद्या शरद पवार, एखाद्या पर्सनची इंडिव्हिज्युअलिटी आपल्याला आवडत असते, त्याची पर्सनॅलिटी ते टुवर्ड्स लायकिंग असते. त्याचा परिणाम असा होतो की आपण टेन टू बिहेव लाईक त्यांना इन्फ्लुएन्स होऊन त्यांच्या पद्धतीने त्यांना सपोर्ट करण्यासाठी किंवा ते सांगतील त्या गोष्टी खरं मानण्याला सुरुवात करतो. सो हे देखील सोशल इन्फ्लुएन्स असतो, राईट. सो बऱ्याच वेळा याला नॅरेटिव्ह क्रिएट करणं म्हणतात. तुम्ही इलेक्शनच्या काळात पाहिलं असेल की एक नॅरेटिव्ह क्रिएट केला जातो आणि तो नॅरेटिव्ह क्रिएट करण्यामध्ये अशा ज्या पॉप्युलर पर्सनॅलिटीज आहे ना यांचा फार रोल असतो मोठा. आता समजून घ्या काय इश्यू आहे. जर महाराष्ट्राचे इलेक्शन तुम्ही पाहायला गेले किंवा लेट्स से परत दॅट मॅटर कोणते इलेक्शन राजकीय क्षेत्रामध्ये काही असतात ते बॉर्न लीडर असतात. लीडर काही लोक पैसे मसल पॉवर याच्या जीवावरती आमदार होऊ शकतात, बट ते त्या क्षेत्राचे लीडर असतात. ते पूर्ण महाराष्ट्राचे किंवा पूर्ण राज्याचे लीडर असतील असं नाही. म्हणजे हे जे भरपूर सारे आमदार आलेले आहेत ह्या सगळ्या आमदारांना पण कोणाला तरी लीड करावं लागणार आहे ना, ते झाले नेते. सो हे आमदार आहेत, हे त्या त्या क्षेत्राचे लीडर आहेत, पण कोणीतरी असं असतं जे महाराष्ट्राचा लीडर असू शकतो. मग तुम्हाला हा क्वेश्चन आहे, आत्ता सध्या महाराष्ट्राचे नेते कोण आहे तुम्ही समजून घ्या. आता महाराष्ट्राचे नेते म्हणजे काय की जिथं ज्यांचा ऑलमोस्ट ईच अँड एव्हरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये तशाच प्रकारचा इन्फ्लुएन्स. फॉर एक्झाम्पल सांगतो, लेट्स से शरद पवार. सो शरद पवार जे आहेत त्यांचा इन्फ्लुएन्स बघा एंटायर महाराष्ट्र ऑलमोस्ट नियर अबाउट इक्वली. भले ते वोटमध्ये कन्व्हर्जन होऊ नाही तर नाही, बट प्रत्येक तुम्हाला कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मतदारसंघामध्ये कोण ना कोणतरी त्यांना मानणारं सापडणार. सो हे झाले लीडर, महाराष्ट्राचे लीडर. त्याच्या कॉन्ट्रास्ट बघा तुम्ही, बऱ्याच वेळा तुम्हाला दिसून येईल सुप्रियाताई असतील ज्यांचा फारसा प्रभाव नाही आहे एंटायर महाराष्ट्रामध्ये. त्यांचा इन्फ्लुएन्स तुम्हाला दिसून येईल पुणे, सराउंडिंग रिजन, फॉर दॅट मॅटर पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, या प्रकारे. बट तुम्हाला जे महाराष्ट्र पातळीवर लीडर दिसतील, उद्धव ठाकरेजी महाराष्ट्र पातळीवर, बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र पातळीवरती, राज ठाकरे भले त्यांचे सीट 0 असू द्या, पण महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र लेवलला त्यांचा प्रभाव दिसून येतो, त्यांचे फॉलोअर दिसून येतात. सो ह्या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. मग लोक कोणाला फॉलो करतात, कोणाच्या टुवर्ड्स लायकिंग आहे आणि त्यांनी बोललेले शब्द किती मनावर घेतात, ते झालं सोशल इन्फ्लुएन्समध्ये लायकिंग फॅक्टर. त्या बेसिसवरती आपण ठरवतो की आपली लायकिंग कोणत्या टुवर्ड्स आहे आणि त्यानुसार गोष्टी आपल्या इन्फ्लुएन्स होत असतात. ठीक आहे. नेक्स्ट, यातून मला हे सांगायचं होतं की आपले जे CM आहेत ते पूर्ण महाराष्ट्राचे लीडर आहेत का फक्त शिवसेनेचे काही आमदारांचे लीडर आहेत, काही लोकांचे लीडर आहेत की पूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत. थिंक अगेन. सो मेनी टाइम्स ना, instead of supporting rebellion party, I support the original party because the simple factor is that की उद्धव ठाकरे यांचा जो प्रभाव आहे, इन्फ्लुएन्स आहे, जरा मी पॉलिटिकल सायन्स पर्स्पेक्टिव्ह पाहायला गेलं तर महाराष्ट्रात दिसून येतो. तशा प्रकारे हे महाराष्ट्राचे नेते नाही एकनाथ शिंदेचे, राईट. सो सिम्पल. बट तसं देवेंद्र फडणवीस डेफिनेटली संपूर्ण महाराष्ट्राचे लीडर आहेत BJPचे. ठीक आहे. सो ते त्या पर्स्पेक्टिव्हने सांगायला गेलं तर सुप्रीम कोर्टाला ह्या गोष्टी कळत नाही, पण त्यांना कळत नाही की पार्टी देताना ह्या गोष्टी विचार कराव्या लागतील म्हणून. असो, हरकत नाही. नेक्स्ट, ऑथॉरिटी. पीपल विथ पॉवर अँड ऑथॉरिटी टेन टू इन्फ्लुएन्स अदर अँड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर आवर केस स्टडी. की तुमच्याकडं ऑथॉरिटी असली का तुम्ही बेटर इन्फ्लुएन्स करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता गणेशोत्सवाच्या काळात तुम्हाला 4 गोष्टी अशा सुचल्या असतील की ज्या गोष्टी इम्प्रूव्ह करता येऊ शकतात. लेट सपोज जर कुणी पार्टिसिपेट केलं असेल किंवा कोणतं एखादं फंक्शन असू द्या, लेट्स से ट्रॅफिक आहे. मी नेहमी एक्झाम्पल देत असतो पुण्याचं. पुण्याचे जर तुम्ही मोस्ट व्हिजिटेड प्लेसेस काउंट केले तर त्याच्यामध्ये कंटिन्युटी कशी तुम्हाला पाहायला मिळेल किंवा ट्रान्सपोर्टेशन कसं आहे. लेट्स से फॉर एक्झाम्पल हा एरिया आहे, हा FC कॉलेजचा एरिया आहे, जे पुण्यात ज्याला माहिती ते मला रिलेट करू शकतील. नसेल तर बघा मॅपवरून पण मी समजून सांगू शकतो. बा लेट्स से हा FC कॉलेजचा एरिया. आता तुम्हाला ह्याच एरियात बरेचसे कॉलेज दिसतील, डेक्कन कॉलेज, गरवारे कॉलेज, एटसेट्रा, मॉडर्न कॉलेज. ह्या एरियात तुम्हाला बरेचसे कॉलेजेस दिसतील. सो हा एक एज्युकेशनल एरिया आहे. बट बुक कुठे मिळतात ते सगळे एज्युकेशनचे? ABCमध्ये, बरोबर. आप्पा बळवंत चौक म्हणतो आपण त्याला. सो ते ABC एरियामध्ये तुम्हाला बुक मोठ्या प्रमाणात दिसतात. ठीक. आता कमर्शियल एरिया कुठे आहे
तर तो त्याच्या सराउंडिंगच इकडे ह्या साईडला कमर्शियल एरिया तेव्हा तयार झालेला आहे, एक प्रकारे फायनान्शियली रिच असेल, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड, एटसेट्रा एटसेट्रा. तुळशीबाग आहे तिथं शॉपिंगसाठी मोठ्या प्रमाणात. मग तुम्हाला असं वाटत नाही की स्टुडंट्स मोस्टली तुळशीबागेत शॉपिंग करायला येणार आहे किंवा बुक्स खरेदीसाठी फ्रिक्वेंटली इथे येत राहणार आहेत? लॉजिक आहे ना. मग मी आज पण चॅलेंज देतो, मला FC कॉलेजवरून डायरेक्ट ABC चौकात यायचं आहे, एक बस दाखवा की मी बसल्यानंतर डायरेक्ट ABC चौकात येऊ शकतो. नाही, तुम्हाला 2 ठिकाणी बदलून यावं लागेल. डायरेक्ट बस अवेलेबल नाही. मग ही तुमचं कम्युनिकेशन गॅप नाही का? तुमचा ट्रान्सपोर्टेशनमध्ये तुम्हाला काहीतरी प्लॅनिंगमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम नाही का? हे नेहमी जाणवलं मला. ठीक आहे, बऱ्याच वेळा काय होतं, इव्हन हे पण नोटीस आहे बघा, मी सांगतो ना कशा प्रकारे नोटीस केलं पाहिजे, इमोशनल इंटेलिजन्स आहे, ऑब्झर्वेशन स्किल्स कसे पाहिजे चालता फिरता. फॉर एक्झाम्पल, लेट सपोज लोक कधी फॉलो करतात रेड सिग्नल्स, आणि मी हे जनरल लाईफमधले एक्झाम्पल का देतोय बघा, याच्या मागचं माझं रिझन आहे की पुढच्या चॅप्टरमध्ये, त्याच्या पुढच्या चॅप्टरमध्ये, की तुम्ही ऑब्झर्वेशन करताना बाहेर पडले ना, जे आपण गाण्यात हेडफोन घालून फिरणं किंवा असंच काहीतरी, आपण त्याला मराठी शब्द आहे ज्ञान गेल्यावर फिरू राहिलं आहे. सो अशा प्रकारे न फिरतात एक प्रकारे अटेंटिव्हनेस असून एक प्रकारे दक्ष पद्धतीने फिरलं पाहिजे, समाजात ऑब्झर्व करत राहिलं पाहिजे. याची हेल्प होईल तुम्हाला मेन्समध्ये आन्सर लिहिताना, ग्राउंड लेवलला काय प्रॉब्लेम्स आहेत त्याचे, आणि ऑब्व्हियसली तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तसा परसेप्शन दिसून येईल आणि ते तुम्हाला उत्तर सांगण्यामध्ये हेल्प होईल, की समजतं पर्सनॅलिटी की हा ग्राउंड लेवलचा पर्सन आहे म्हणून. उदाहरण सांगतो बघा, लोक रेड सिग्नल कधी ब्रेक करतात 10 to माझं ऑब्झर्वेशन सांगतो. लेट सपोज असा एक सिग्नल आहे, ठीक आहे, चौक आहे हा, आणि ह्या चौकामध्ये सिग्नल आहेत. आता लोकांनी ऑब्झर्व केलं की ह्या साईडला सध्या रेड सिग्नल पडला आहे, सो इथली लोक इकडे जाऊ शकत नाही, बरोबर. पण एकही व्हेकल नाही तिथे, एकही व्हेकल नाही. आणि बऱ्याच वेळा असं झालेलं आहे, कदाचित ह्या रोडने ट्रॅव्हल करणारे जास्त असतात व्हेकल्स, ह्या रोडने ट्रॅव्हल करणारे कमी आहेत व्हेकल्स. सो सब रोड आहे हा लेट सपोज, तर आणि हा मेन रोड आहे, सो ह्या साईडने ट्रॅव्हल करणारे जास्त आहेत, बरोबर. पण पाहिलं आपण की अरे इकडून इकडं वाहणारे वाहनच नाही, एक पण व्हेकल नाही, पण रेड सिग्नल पडलेलं आहे इथं, आणि तो रेड सिग्नल लेट सपोज बराच वेळ, म्हणजे सो या ठिकाणच्या वाहनाला जाता येत नाही आहे, आणि ह्या साईडने जाणारी वाहनं तर भरपूर आहे. म्हणजेच काय, तुम्हाला दिसतंय कोणीच नाही. आणि मी अशा बऱ्याच ठिकाणी ऑब्झर्व केल्या, मी नाशिकमध्ये ऑब्झर्व केले, मी औरंगाबादमध्ये ऑब्झर्व केले, किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणा, इव्हन मी पुण्यात सुद्धा ऑब्झर्व केले, इव्हन मुंबईत सुद्धा काही ठिकाणी ऑब्झर्व केले. बट मुंबईत कम्पॅरेटिव्हली बेटर थिंग आहे, बट ऑब्झर्व केले काही सिग्नल्स की कोणीच कुठं फ्लो होत नाही आहे, आणि सगळे जागेवर उभे आहेत, कारण सगळ्यांना रेड सिग्नल लागलेले आहेत, आणि ज्या साईडला ग्रीन सिग्नल त्या साईडला एकही व्हेकल नाही. अशा वेळेस लोक थांबत नाही सिग्नल, ते तुमची स्टुपिडिटीवर हसतात आणि सिग्नल ब्रेक करून जातात. की भाई, तुम्हाला आज ह्या जगामध्ये जेव्हा रोबोटिक्स आले, AI आले, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आज तुम्हाला साधी सिंपल सिग्नल सिस्टीमसुद्धा अशी बनवता येत नाही आहे की जी व्हेकल्स आयडेंटिफाय करून त्यानुसार स्वतःहून चेंज होऊ शकते. की तुम्ही एवढ्या दिवसात डेटा कलेक्ट केला नाही की कोणत्या डायरेक्शनने वाहणारे जाणारे व्हेकल्स किती आहे, कोणत्याचं किती असलं पाहिजे टायमिंग एटसेट्रा, काहीच नाही, तर तुमच्यासाठी लोक थांबणार नाही. पीपल विल ब्रेक द सिग्नल्स. सो त्यासाठी काय करावं लागणार तुम्हाला? स्मार्ट सिग्नल सिस्टीम आणावं लागणार आहे, स्मार्ट इंटेलिजन्स सिग्नल सिस्टीम, AI पॉवर्ड, की जे कॅप्चर करेल कॅमेरातून की किती व्हेकल्स आहे, कोणत्या डायरेक्शनने किती व्हेकल आहे, सकाळी किती आहे, दुपारी किती आहे, कोणत्या रोडवर किती वेळ किती सेकंदासाठी थांबले पाहिजे, सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करते, जेणेकरून तुमचं ट्रॅफिक कंजेशन होणार नाही. सो ही सिम्पल थिंग आहे. बऱ्याच वेळा काय होतं, मला कुठे जायचं सांग, हे मला समजतंय, हे सगळ्या गोष्टी मला दिसतात की सोल्युशन्स नाही यावर, पण मी काहीच करू शकत नाही आहे, कारण माझ्याकडे ती पॉवर आणि ती ऑथॉरिटी नाही. ज्या दिवशी ती पॉवर आणि ऑथॉरिटी येईल त्या दिवशी मी त्याच्यावर काम करणार आहे. सो सिम्पल आहेत. हे सगळ्यात मोठे इन्फ्लुएन्स, सोशल इन्फ्लुएन्स क्रिएट करण्याचं एक टूल आहे, ते म्हणजे पॉवर अँड ऑथॉरिटी. की जी गोष्ट मला वाटते बदल घडून यायला पाहिजे तो तेव्हाच घडून येऊ शकतो जेव्हा माझ्याकडे ती पॉवर आहे, ती ऑथॉरिटी. आणि म्हणून सगळ्यांना ती पॉवर आणि ऑथॉरिटी पाहिजे. बऱ्याच जणांना डेप्युटी कलेक्टर यासाठी व्हायचं की जो चेंज घडून आणायचा आहे मला, तो मला त्या पॉवर आणि त्या पोझिशनशिवाय नाही घडून येणार. आणि ही सेम आर्ग्युमेंट जेव्हा चीफ मिनिस्टर झाले होते किंवा चीफ मिनिस्टर व्हायचं होतं अरविंद केजरीवाल यांना, आम आदमी पार्टी स्थापन करायची होती त्यावेळेस दिली होती, की आंदोलन केलं, लक्षात आलं आपल्याला अक्षरशः आपल्यासाठीच भीक मागावं लागते या राज्यकर्त्यांकडे. त्या गोष्टी कोणासाठी चाललेल्या आहे, हे राज्य कोणासाठी, शासन कोणासाठी, लोकांसाठी, आणि लोकांनाच भीक मागितल्यासारखं मागावं लागते आंदोलन करून ह्या गोष्टी करा म्हणून त्यांच्या लक्षात आलं जोपर्यंत पॉवर अँड ऑथॉरिटी नाही आपल्याकडं तोपर्यंत करू शकत नाही. म्हणून त्यांनी पॉलिटिक्समध्ये, मी त्यांना जस्टिफाय करत नाही, पण मी एक एक्झाम्पल तुम्हाला रिलेट करण्यासाठी समजून सांगतो. नेक्स्ट आहे स्कॅरसिटी. म्हणजे काय? कमतरता, उणीव.
आयटम्स अँड ऑपॉर्च्युनिटीज बिकम मोर डिझायरेबल व्हेन दे आर लेस ॲक्सेसिबल. बऱ्याच वेळा तुम्हाला जर एखाद्या गोष्टी कमी या प्रमाणात उपलब्ध असेल तर त्या गोष्टींबद्दल आपली डिझायरेबिलिटी वाढत जाते. जसं की काही करा 180च पोस्ट आहे दरवर्षी आय एसच्या, त्यातल्या 90च ओपनसाठी, 90 पण नाही आता 70च राहील राईट, 60% रिझर्वेशन आलं. सो साधारणतः 70-72 जागा ह्या ओपनसाठी आहे, तेवढ्याच आहे दरवर्षी आय एस. पूर्ण इंडियातून तेवढेच लोक आय एस होऊ शकतात दरवर्षी. सो एवढी स्कॅरसिटी त्याचा परिणाम असा आहे की त्याच्याबद्दलची क्रेज नेहमी जास्त राहणार आहे. ठीक आहे. सो जेवढी गोष्ट एखादी स्केअर्स, लँड लिमिटेड आहे, स्केअर्स आहे, मिळत नाही आता, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल तेवढीच क्रेज आहे, तेवढे त्याचे बाजार मार्केट प्राइसेस अप होत चाललेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी एक्झाम्पल दिले बघा, यूज ऑफ स्लोगन्स लाईक लिमिटेड एडिशन और लास्ट वीक फॉर सेल हॅव इमिजिएट इफेक्ट. इव्हन सोशल इन्फ्लुएन्समध्ये त्यांनी सांगितले बघा, लिमिटेड एडिशन वॉचेस लाईक किंवा लिमिटेड एडिशन कार्स असतील फार कॉस्टली असतात. कारण का, त्यांनी ते प्रूव्ह करून दिले की स्केअरसिटी हे एवढंच आहे, लिमिटेड, मी 4च प्रॉडक्ट तयार करणार आहे बस. किंवा लास्ट वीक फॉर द सेल, लास्ट डे फॉर, लास्ट 24 आवर्स रिमेंड फॉर द सेल. का सांगायचे? कारण 24 तासानंतर सेल बंद होईल, तुम्ही आत्ताच खरेदी करा. सो हे तुमच्यामध्ये एक इन्स्टिंक्ट तयार करते, एक इन्फ्लुएन्स तयार करते सोसायटी. अशा पद्धतीने ॲडव्हर्टायझिंगच्या टॅक्टिक्समधून असू द्या किंवा मी सांगितलं त्या पद्धतीने सोशल रिसोर्सेसच्या माध्यमातून असू द्या, जेणेकरून त्या सोशल इन्फ्लुएन्समधून तुमच्या ॲक्शन्स क्रिएट करतात. लास्ट डे फॉर द सेल, जेणेकरून तुम्ही सेल आजच खरेदी करावं यासाठी. ठीक आहे. अशा प्रकारे हे सोशल इन्फ्लुएन्सचे तत्व आहेत. त्यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पर्सुएशन. नेक्स्ट टॉपिक द्या, त्याचं हेडिंग द्या, पर्सुएशन, मन वळवणे. मेन टॉपिक आहे, सो न्यू हेडिंग द्या न्यू पेजवरती, अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक पर्सुएशन. मग पर्सुएशन म्हणजे काय? मन वळवणे. काय बघा, इट इज अन अटेम्प्ट टू चेंज पर्सन्स ॲटिट्यूड. सो ॲटिट्यूडच्या रिलेटेडच आहे. सो एखाद्या पर्सनची आपल्याला वैयक्तिक किंवा व्यक्तिगत वृत्ती जी आहे, एखाद्या पर्सनची वृत्ती जी आहे ती बदलायची असेल तर कशा प्रकारे आपण तो मन त्याचं वळवू शकतो किंवा त्याच्यावरती एक इन्फ्लुएन्स क्रिएट करू शकतो. सो आतापर्यंत आपण कसे टॉपिक्स पाहिले, जर तुम्ही केअरफुली अनालाइज केलं तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं आपण ॲटिट्यूड म्हणजे काय, वृत्ती काय असते, त्या वृत्तीचे 3 प्रकार पाहिले, कोणत्या कोणत्या गोष्टींवरती डिपेंड असते, कोणत्या गोष्टी त्याला इन्फ्लुएन्स करू शकतात, त्यामुळे वृत्तीमुळे कोणत्या गोष्टी इन्फ्लुएन्स होऊ शकतात. दोन्ही साईडने कोणत्या गोष्टीमुळे वृत्ती इन्फ्लुएन्स होऊ शकते आणि वृत्तीमुळे कोणत्या गोष्टी इन्फ्लुएन्स होतात, दोन्ही साईड पाहिलं राईट. अफेक्टिव्ह कॉम्पोनंट, बिहेवियर कॉम्पोनंट आणि कॉग्निटिव्ह कॉम्पोनंट. त्यानंतर आपण पाहिलं की कशा प्रकारे इमोशन्स आणि ॲटिट्यूड याचा काय संबंध आहे का. त्यानंतर आपण पाहिलं की कशा प्रकारे ज्या 2 टाईपच्या वृत्ती, ब्युरोक्रॅटिक ॲटिट्यूड आहे, डेमोक्रॅटिक ॲटिट्यूड आहे, त्याच्यातला काय डिफरन्स आहे. त्यानंतर आपण हे देखील स्टडी केलं की डिफरंट टाईप्स ऑफ ॲटिट्यूड कोणते, लाईक मॉरल ॲटिट्यूड असेल, त्यानंतर पॉलिटिकल ॲटिट्यूड असेल, ठीक आहे, त्यानंतर सोशल ॲटिट्यूड असेल, आणि आता त्यानंतर आपण पाहिलं इन्फ्लुएन्स पण, सोशल इन्फ्लुएन्स, की कशा प्रकारे माणसाचं सोसायटी सोबतचं इंटरॅक्शन हे इंडिव्हिज्युअलला इन्फ्लुएन्स करतो. सो सोसायटी कशा प्रकारे इंडिव्हिज्युअलला इन्फ्लुएन्स करते. आणि आता बघायचं आपल्याला की एक इंडिव्हिज्युअल सोसायटीमधील दुसऱ्या एका इंडिव्हिज्युअलला किंवा सोसायटीला कसा इन्फ्लुएन्स करू शकतो. सिम्पल. सो इन्फ्लुएन्स क्रिएट करायचा आहे तुम्हाला. आता तुमचा इम्पॅक्ट दुसऱ्यावर झाला पाहिजे, तुमचा इन्फ्लुएन्स दुसऱ्यावर झाला पाहिजे. आतापर्यंत आपण लास्ट चॅप्टरमध्ये किंवा लास्ट टॉपिकमध्ये पाहिलं होतं की सोसायटीचा तुमच्यावर कसा इन्फ्लुएन्स होतो, सोशल इन्फ्लुएन्स. आता तुम्हाला पाहायचंय तुमचा सोसायटीवरती कसा इन्फ्लुएन्स क्रिएट होऊ शकतो. मग हे का गरजेचं आहे, जसं की लास्ट टाइम सांगितल्याप्रमाणे पण एक केस स्टडी लक्षात ठेवा. केस स्टडी फार सिंपल आहे. काय सांगते ती केस स्टडी, की एक गाव होतं, या गावामध्ये, आता डिटेलमध्ये सांगतो ती केस स्टडी, ठीक आहे, लास्ट टाइम थोडीशी वरचीवर सांगितले होते. एक गाव होतं, या गावामध्ये या स्कूलमध्ये जाणारे काही मुलं आणि मुली होते. एक दिवस असा प्रसंग होतो की ह्या स्कूलच्या जवळच आजूबाजूला काही टपोरी म्हणा किंवा बेशिस्त म्हणा किंवा काही उन्हाळ क्रिमिनल माइंडसेट असलेली मुलं असतात. ते काय करतात, ह्या मुलींची नेहमी स्कूलमध्ये जाता येतात छेडछाड करत असतात. सिंपल. त्यांचा विनयभंग, त्यांना त्रास देणे एटसेट्रा. मग एक दिवस अशी घटना घडते जी थोडीशी मोठ्या स्केलला असते. त्याचा संपूर्ण परिणाम गावावरती होतो. पण यांच्यावरती 24 तास होऊन जातात तरी कोणतीही ऍक्शन घेतलेली दिसून येत नाही. कदाचित ते इन्फ्लुएन्शियल असतील, कदाचित ते त्या गावातील कोणी लेट्स से त्यांनी भ्रष्टाचार केला असेल, व्हॉट एव्हर कारण, कोणत्याही कारणावरून त्यांच्यावरती कोणती ऍक्शन होत नाही. त्याचं रिपोर्टिंग होऊन सुद्धा परिणामी पोलीस तुम्हाला इथे निष्क्रिय दिसतील, बरोबर, काही होत नाही त्याच्यावर ऍक्शन. म्हणजे काय परिणामी गावातील लोक असं ठरवतात की मुलींना, पर्टिक्युलरली मुलींचे पालक, की मुलींना शाळेत पाठवायचं नाही. प्लस ती यांच्या विरुद्ध पण प्रोटेस्ट करायला सुरुवात करतात.
ही प्रोटेस्ट सारखी सिच्युएशन या लेवलला जाऊ शकते की हिंसा देखील होऊ शकते. सो सगळ्याच अँगलनी विरोध करायला सुरुवात होतो. परिणामी त्यावेळेस तुम्ही त्या क्षेत्राचे प्रमुख म्हणा किंवा डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणा, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणा, यांना हस्तक्षेप करण्यास एक वाव मिळतो किंवा यांना हस्तक्षेप करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा असे इन्स्ट्रक्शन्स मिळतात. त्यानंतर त्यांचे कोर्स ऑफ ऍक्शन्स काय काय असतील. पहिली गोष्ट, कोणत्या कोणत्या कृती ते क्रमाने करतील. सो क्रमानुसार काय कृती करतील हे पण लक्षात ठेवा, कोर्स ऑफ ऍक्शन. दुसरी गोष्ट, अगोदर यातील इथिकल इश्यूज इन्व्हॉल्व काय काय आहेत ते आयडेंटिफाय करा. सो या टाईपची ही केस स्टडी होती. सो मेन कन्सर्न दोन आहेत की एक तर ऍक्शन घेतली नाही प्रॉपर ही पण कन्सर्न आहे, प्रोटेस्ट चालू आहे ही पण कन्सर्न आहे, सोशल बॉयकॉट झाले स्कूलचं, पर्टिक्युलरली मुलींना बॅन करण्यात आलं ही एक कन्सर्न आहे. सो असे खूप सारे इश्यूज आहेत ते तुम्हाला स्टडी करायचे आणि त्याच्यावर तुम्ही ऍज अ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट या सिच्युएशनवरती काय कोर्स ऑफ ऍक्शन घ्याल, क्रमानुसार कोणती कृती कराल याबद्दल डिस्कशन करायचं. सो लेट्स सी. आता ही केस स्टडी बॅकग्राऊंडला ठेवा आणि मग कशा प्रकारे तुम्ही त्या पालकांचे मन वळवाल, गावकऱ्यांना कसं समजून सांगाल आणि त्यांचं मन परिवर्तित करण्यासाठी प्रयत्न कराल हे त्या परस्युएशनच्या अँगल तुम्हाला पटवून द्यायचं. ठीक आहे. बऱ्याच वेळा आणखी दुसरी एक केस स्टडी ती पण सांगतो. लेट सपोज एक तुमचा फ्रेंड आहे, अगदी क्लोज फ्रेंड आहे आणि तो काही कारणामुळे आजारी होता, त्याच्यामुळे स्टडी कंप्लीट करू शकला नाही, त्यामुळे फायनल एक्झाममध्ये त्यांनी चिटिंग करायचं ठरवलं आणि एक्झामला जाण्यापूर्वी त्यांनी तो काही चिट्स घेऊन गेला आणि त्याच्याबद्दल आयडिया तुम्हाला होती. पण तुम्ही त्याला कसं म्हणवाल की तू चिटिंग नाही केली पाहिजे, की समर्थन कराल की ठीक आहे मी तिथं आतमध्ये जरी तू चिटिंग करताना पकडला गेला तर मी हँडल करून घेईल, किंवा कसं काय जे तुमचं ओपिनियन तुम्ही त्याला कसं मत परिवर्तन कराल की ठीक आहे ना, अभ्यास नाही केला नापास हो, हरकत नाही, नेक्स्ट टाइम करू, नेक्स्ट सेमिस्टरला सब्जेक्ट काढू, किंवा काही फरक पडत नाही, किंवा जेवढा अभ्यास केला त्या बेसिसवरती तू पास होऊ शकतोस, जो काही गोष्ट आहे तू. सो बट तुम्ही त्याचं मत परिवर्तन कसं कराल, मन कसं वळवाल, ही एक कंटेक्स्ट ह्या दोन केस स्टडी बॅक ऑफ द माइंडला ठेवा जेणेकरून आपल्याला इथून पुढे त्याचं डिस्कशन करता येईल आणि हे परस्युएशन. सो पहिली गोष्ट, इट इज अन अटेम्प्ट टू चेंज द पर्सन्स ऍटिट्यूड. एखाद्या माणसाची वृत्ती बदलण्याचा हा एक प्रयत्न म्हणजे त्याचं मन वळवणं. फॉर एक्झाम्पल स्वच्छ भारत मिशन फोकस ऑन परस्युएशन. सो बिहेव्हिअरल चेंज कॅम्पेन असं म्हटलं जातं. बऱ्याचशा कॅम्पेन्स कशा असतात, कॅम्पेन म्हणजे मोहिमा, की ना तुम्हाला सोसायटीमध्ये बदल घडून आणायचे असतील ना काही, तर त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल घडून आणावा, त्याला बिहेव्हिअरल म्हणतात. की लोकांचं वागण्याचा परिणाम किंवा वागण्याची जी सवय आहे ना तीच बदलली गेली पाहिजे. आणि ह्यासाठी हे जे मोठे ब्रँड वगैरे तयार करणारे कंपनी आहेत ना, यासाठी लाखो रुपये खर्च करतात की लोकांच्या हॅबिटमध्येच बदल घडून आणला पाहिजे. जेणेकरून याला बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स पण म्हणतात. आय थिंक 2018 किंवा 19 साठी याला नोबेल प्राइज पण होतं, बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स म्हणतात. की पर्सनच्या बिहेव्हिअरनुसार इकॉनॉमिक गोष्टी देखील बदलतात. ऍट द सेम टाइम सोशल गोष्टी सुद्धा बिहेव्हिअरनुसार बदलतात. आणि तर क्लासिक एक्झाम्पल दिले स्वच्छ भारत मिशन. आता सिच्युएशन काय होती, पहिली गोष्ट समजून घ्या, स्वच्छ भारत मिशन म्हणजे कचरा गोळा करणे नाही. स्वच्छ भारत मिशन म्हणजे ओपन डेफिकेशन मुक्त भारत करणे. म्हणजेच काय, खुल्यावर शौचास मनाई आहे एका मराठी शब्दात. सो जे खुल्यावर शौचास जातात ज्या गावामध्ये त्या फॅसिलिटीज नाही टॉयलेटच्या, त्या गावात त्या फॅसिलिटीज उभ्या करून देणं जेणेकरून कोणीही उघड्यावरती किंवा खुल्यावरती शौचालयात जाणार नाही. सिंपल, हे स्वच्छ भारत मिशन होतं. बट हे तुम्हाला माहिती आहे टॉयलेटनेच ते सप्लाय करणं हा प्रॉब्लेम नव्हता, हे एक लोकांचं बिहेव्हिअर बनलं होतं, ती लोकांच्या जगण्यातील एक रोजची सवय पडली होती. मग बऱ्याच वेळा तुम्हाला दिसून येईल की जरी गव्हर्नमेंटने एन्श्युअर केलं की 100% प्रत्येक घराला एक एक टॉयलेट असेल, तरी देखील लोक टॉयलेटचा वापर स्टोर रूम सारखा करत असायचे आणि पुन्हा उघड्यावरती किंवा खुल्यावरती शौचालयात जात असायचे. सो त्यासाठी गरज होती बिहेव्हिअर चेंज की जरी शौचालय नसेल तर लोक स्वतःहून शौचालय बांधतील, बट तुम्ही जाणार नाही बाहेर. सो ही त्यासाठी काय करावं लागेल, ती सवय अशी अडॉप्ट करावं लागेल की टॉयलेटचा यूज करण्याची सवय. पाणी नाही किंवा टॉयलेट बांधलेलं नाही तर लोक त्याची सोय करतील पण टॉयलेट बांधतील. ही सवय लावणं गरजेचं होतं जास्त. सो ही बिहेव्हिअरल चेंज कॅम्पेन झाली. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक कन्झम्पशन बॅन करून होणार नाही, प्लास्टिक तरी विकलं जाते. लोकांची सवय बदलावी लागेल प्लास्टिक यूज करण्याची. लोकांची सवय बदलावी लागेल की तुम्हाला आता जी कागदी पिशवी किंवा कापडी पिशवी त्याची सवय लावा. सो लोकांची तुम्हाला आता पहा, फॉर एक्झाम्पल लोकांना युट्यूबची सवय लागली, लोकांना इन्स्टाची रील्सची सवय लागली आणि ही सवय लावून देण्यात आलेली मुद्दाम. मी सांगितलं होतं, बऱ्याच वेळा सांगितलेलं, इंडिव्हिज्युअलिझम प्रमोट केलं जातं की व्यक्तिगत राहा, म्हणजे एकटे राहा, एकटा सुद्धा माणूस सुखी राहू शकतो,
तुम्हाला गरज नाही कुणाची, समाजाची गरज नाही. बट मॅन इज बाय नेचर सोशल अॅनिमल. माणूस हा नैसर्गिकतः एक समाजप्रिय प्राणी आहे. तो एकटा जगणे त्याच्या डेफिनेशन मध्ये नाहीये, बट तरी लोक एकटे जगायला शिकतात. सी असं पॉसिबलच नाही. प्रत्येक मनुष्याला सायकोलॉजिकली कुठेतरी सोशल इंटरॅक्शन करायची गरज असते. म्हणून मी सांगत असतो, हे जे बिग बॉस सारखे शो असतील किंवा रियालिटी शोज असतील परसे दुसरे कोणतेही, ते एवढे पॉप्युलर का झाले की लोकांना त्यांच्या माध्यमातून ते समाजात इंटरॅक्शन करतंय हे भासायला लागले. कारण ते स्वतःच्या लाईफमध्ये आयसोलेट झाले होते. सो स्वतःच्या लाईफमध्ये एकटे पडले होते किंवा पडलेले असू शकतात. सो लोक त्या गोष्टी रिलेट करायला लागले रादर दॅन टॉकिंग टू द क्लोज वन्स, की आपापले आजूबाजूला जे आहे त्यांच्यामध्ये जाणं फिरणं, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणं, कदाचित फोन सारखं कम्युनिकेशनचं माध्यम आहे तर ते फोन थ्रू करणं, त्याऐवजी लोक सिरीज मूवीज या थ्रू समाजाशी इंटरॅक्शन करायला लागले. म्हणजेच काय की आपला एकटेपणा घालवण्यासाठी लोक या एंटरटेनमेंटच्या माध्यमांचं कन्झम्पशन करायला लागले, डेटा कन्झम्पशन करायला लागले. आणि युट्यूब इन्स्टा सारखे एंटरटेनमेंटचे जे व्हिडिओज मिळतात ते टाइमपास साठीचे, त्याच्यासारखं तुमचं टाइम घालवणारं तुमच्यासाठी एंटरटेन करणारं माध्यम नाही. सो त्याच्यामध्ये बिझी राहण्यासाठी तुम्हाला एकटं राहायला प्रमोट केलं जातंय. काही गरज नाही, एकटे राहायला शिका. अननेसेसरली हे जे सेलिब्रेशन्स होतात ते मोठ्या प्रमाणावरती काहीतरी सोशल इव्हेंट्स होतात ते त्याच्यावर क्रिटिसिझम केलं जातं की काही गरज आहे एक्सेट्रा या गोष्टींची. सो हे एक डेलिब्रेट अटेम्प्ट आहे अशा काही इंडस्ट्रीचा. येस, मी याच्याबद्दल क्लेम करून सांगू शकतो की डेलिब्रेट अटेम्प्ट आहे एक प्रकारे चेंज करण्याचा, सोसायटी त्याचं बिहेवियर चेंज करण्याचा तुमचा, की तुम्ही युट्यूबमध्ये एक पण व्हिडिओ पाहिला नाही दिवसभरात त्याशिवाय तुमचं लाईक दिवस नाही गेला पाहिजे. आणि मी हे व्हिडिओ जेव्हा बोलतो कोणत्या व्हिडिओ बद्दल, शॉर्ट्स बद्दल, जे की काही इन्फॉर्मेटिव्ह नसतात, काही नाही, काही 20-30 सेकंदात मिळणारी माहिती ना बिलकुल आउट ऑफ कंटेक्स्ट असते. एक स्टेटमेंट उचलणं, त्याला पाहिजे तशा पद्धतीने समजून सांगणं, याचा काही फायदा नाही. तुम्हाला याच्यातून काही नॉलेज वाढत नाही. तुम्हाला वाटत असं नाही फॅक्ट्स वगैरे येतात, हे सगळ्या फ्लॉड फॅक्ट्स आहेत, फॅक्ट चेक केलेलं नाहीत कुठे, आणि त्या आउट ऑफ कंटेक्स्ट पुट केलेले जातात नेहमी. ते कंटेक्स्ट बॅकग्राऊंड पुट करण्यासाठी ना समजून सांगण्यासाठी हाफ आवर पाहिजे कोणत्याही स्टेटमेंट. असं सांगण्याचं उद्दिष्ट काय की कशा पद्धतीने तुमचे बिहेवियर चेंज केले जाते. सो हे कशाच्या माध्यमातून, हे काय प्रकार, एक प्रकारचं परस्युएशन आहे. त्याचं त्यांनी एक्झाम्पल दिले, स्वच्छ भारत मिशन. परस्युएशन कॅन ऑल्सो रिझल्ट इन मोर सबमिशन अँड ओबिडियन्स. बऱ्याच वेळा तुमचं अशा पद्धतीने मन वळवलं जाते की तुम्ही ओबिडियन्स केला पाहिजे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हिप्नोटाइज केलंय, किंवा ज्याला आपण म्हणतो की पूर्णपणे ओबिडियंट बनवले, की एवढं त्याच्यावर सायकोलॉजिकली डॉमिनन्स क्रिएट केलेला आहे की तो म्हणेल तो ऐकतोय. आपण म्हटलं असं तर तसं, तो आपल्याला क्रॉस क्वेश्चन पण उभं करत नाही, भले तो कसे असू द्या. फिअर ऑफ लुझिंग आउट लव्ह असू द्या, किंवा फिअर ऑफ पनिशमेंट असू द्या, कशाही पद्धतीने असू द्या, पण आपण एक प्रकारे त्याच्या मनात फिअर क्रिएट करून ठेवलेले परिणामी ओबिडियन्स ते सायकोलॉजिकल पण आहे. जसं की कायदा मोडला, सर्वसामान्य लोकांसाठी ना कायदा मोडणं, कोणाशी मारामारी करणं, हातापाई करणं, त्याचा रक्त येईपर्यंत, म्हणजे हाफ मर्डरची केस लागते बरोबर, चोरी करणं, ह्या गोष्टी डॉमिनेट, आपण फिअर एवढा क्रिएट केलेला आहे, जर पकडले जाऊ तर आपल्याला अशापर्यंत शिक्षा होऊ शकते, जेल होऊ शकते. हे पोलीस कोर्ट कचेरी खूप डिफिकल्ट आहे. परिणामी आपण त्या गोष्टीमध्ये पडत नाही. मी म्हणत नाही राईट काय रॉंग काय, मी फक्त एवढं सांगतो की कशा प्रकारे ओबिडियन्स क्रिएट केला जातो, सबमिशन क्रिएट केला जातो. ठीक आहे. परस्युएशन रेफर्स टू, आता डेफिनेशन दिलेली बघा, रेफर्स टू द प्रोसेस ऑफ चेंजिंग द ॲटिट्यूड. ही अशी एक प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमध्ये समोरच्याची वृत्ती बदलायची आहे, त्याचं वर्तन बदलायचं आहे ऑफ ए टार्गेट ग्रुप. टार्गेट ग्रुप म्हणजे काय, एक प्रकारे मराठी वर्ड काय वापरलेला आहे बघा, लक्ष गटाची. ठीक आहे. लक्ष म्हणजे काय, ज्यांचं बदलायचं ते टार्गेट ग्रुप झाले. सपोज माझला तुम्हाला परस्युएशन करायचंय की तुम्ही अभ्यास केला पाहिजे, तर तुम्ही झाले टार्गेट ग्रुप. टार्गेट ग्रुप फार महत्वाचा आहे की कोणाला करायचंय, युथ आहे का, ओल्ड एज आहे का, लोअर कास्ट आहे का, अप्पर कास्ट आहे का, रिच आहेत का, मिडल क्लास आहेत का, पुअर लोक आहेत का, पॉलिटिशियन्स आहेत, लॉयर्स आहेत. टार्गेट ग्रुप अत्यंत महत्वाचं की कोणाचं मन वळवायचंय, त्यांना त्या पद्धतीनेच मन वळवलं जाऊ शकतं. एखादा फार स्मार्ट पर्सन असून त्याला आपण नॉलेज सांगून अतिशय सायकोलॉजिकली बोलून नाही समजून सांगू शकत, त्याला सांगावं लागतं बाई लॉजिक प्रूव्ह करून दे मला, बस. सो एखादी गोष्ट कोणता टार्गेट ग्रुप आहे त्याच्यानुसार आपलं बदलतं. सो डेफिनेशन पुन्हा एकदा बघा. सो परस्युएशन म्हणजेच अशी प्रक्रिया की ज्यामध्ये माणसाची वृत्ती आणि वर्तवण्या, सो जे टार्गेट ग्रुप आहे, सो लक्षित गटाची वृत्ती आणि वर्तन बदलण्यासाठी एका पर्टिक्युलर इव्हेंट, कृत्य असू दे, एखादा आयडिया असू दे, कल्पना असू दे, एखादा वस्तू असू दे, किंवा दुसरा पर्सन असू दे, टुवर्ड्स इन द इंटेंडेड डायरेक्शन. इन द इंटेंडेड डायरेक्शन म्हणजे काय, दिलं बघा, मला पाहिजे त्या स्वरूपात,
असं नाही की नुसतं बदलायची चेंज करतो, नाही, मला जशा स्वरूपात बदललं पाहिजे तसा. सो मी असं म्हटलेलं आहे की टॉयलेट बाहेर जाणे, ओपन डेफिकेशन करणे चुकीचं आहे. सो मला बदल घडून आणायचा आहे, पण तो कशा पद्धतीने, माझ्या म्हणण्यानुसार की तुम्ही टॉयलेट यूज करावं. सो जे काही असेल सपोर्ट माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही स्टडी करावं, हे जर मी टूल वापरलं तर माझ्या म्हणण्यानुसार फक्त बदल घडून आणणं म्हणजे परसुएशन नाही. मला जे पाहिजे त्या डायरेक्शनने, इंटेंडेड डायरेक्शन, ठराविक दिशेने बाय युजिंग रिटन ऑर स्पोकन वर्ड्स, एक तर लिहून काही गोष्टी समजून सांगून, जसं बोलून, टू कन्व्हे द इन्फॉर्मेशन, फिलिंग्स आणि रिझनिंग. सो सो सिम्पल ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये लक्षित गटाचे वर्तन आणि त्याची वृत्ती बदलण्याचा प्रयत्न केला जातो. एका ठराविक दिशेने बदलण्याचा प्रयत्न केला जातो, भले तो लिखित स्वरूपात असेल किंवा शब्दांच्या स्वरूपात असेल. आपल्या भावना, आपली इन्फॉर्मेशन, माहिती, आपलं जे काही रिझन आहे, कारण आहे, हे पटवून देऊ. सो डेफिनेशन काय येते बघा. मन वळवणे म्हणजे माहिती, भावना किंवा तर्क व्यक्त करण्यासाठी लिखित किंवा बोलले जाऊन किंवा शब्दांच्या स्वरूपात किंवा शब्द वापरून काही घटना, कल्पना, वस्तू किंवा अन्य व्यक्ती असेल यांच्याबद्दल एका लक्षित गटाचे ठराविक दिशेने वृत्ती किंवा वर्तन बदलण्याची प्रक्रिया म्हणजे मन वळवणे होय. अत्यंत इझी डेफिनेशन आहे. म्हणजे 3-4 तुकडे करायचे डेफिनेशन लक्षात ठेवताना. कशा पद्धतीने बघा, आपल्याला काय कन्वे करायचंय, एक माहिती, भावना किंवा तर्क, या तिन्हीपैकी एक गोष्ट आली तरी चालेल, पण आपल्याला ही गोष्ट कन्वे करायची कशा स्वरूपात, एक तर लिखित स्वरूपात किंवा शब्दांच्या स्वरूपात. दोन हे मार्फत झालं. सो ही एक गोष्ट आपल्याला कन्वे करायची, भावना, माहिती एक्सेट्रा, ही पोहोचवायची कशाच्या स्वरूपात, शब्दांच्या स्वरूपात किंवा लिखित स्वरूपात. कशाबद्दल, काही घटना असतील, कल्पना असतील, वस्तू असतील. जसं घटना किंवा कल्पना, आयडिया सांगितली की तो टॉयलेट यूज केलं पाहिजे, वॉटर यूज केलं पाहिजे, क्लीन वॉटर यूज केलं पाहिजे, प्लास्टिक नाही यूज केलं पाहिजे, ही घटना आहे एखादी, ठीक आहे, किंवा एखादी वस्तू आहे किंवा एक आयडिया आहे आपली क्लीन एन्व्हायरमेंटच्या बाबत. सो त्याबद्दल, कशाबद्दल येते, ह्या गोष्टींबद्दल किंवा व्यक्तीबद्दल असू शकते. एखाद्या व्यक्तीबद्दल पण आपलं परसेप्शन बदलायचं. मोदीजींच्या बद्दल परसेप्शन बदलण्यासाठी बीजेपी अहोरात्र कष्ट करते, सोशल मीडियाच्या माध्यमातून असू दे, वेगवेगळ्या पद्धतीबद्दल. कोणाची बदलायची, टार्गेट ग्रुप, लक्षित गटाची काय बदलायची, आपल्याला 2 गोष्टी बदलायची, एक वृत्ती पण बदलायची आणि वर्तन पण बदलायचे. सो वृत्तीवरूनच वर्तन येतं ना, मग वृत्ती आणि वर्तन बदलण्याची ही एक प्रोसेस आहे. मी आताच प्रोसेस कशी दाखवली बघा, ही सगळी प्रोसेस आहे. सो ही प्रोसेस म्हणजे परसुएशन. पुन्हा एकदा सांगतो. आता व्यक्तीची मन वळवणे म्हणजे आपल्या भावना, आपल्या माहिती असेल, आपली तर्कता ही लिखित स्वरूपात किंवा शब्दाच्या स्वरूपात एखाद्या घटनेबद्दल असू द्या, एखाद्या कल्पनेबद्दल असू द्या, एखाद्या वस्तूबद्दल किंवा अन्य व्यक्तीबद्दल टार्गेट ग्रुप, लक्षित ग्रुपची एका ठराविक दिशेने त्याचं वर्तन बदलावे किंवा त्याची वृत्ती बदलण्याची प्रक्रिया म्हणजे परसुएशन, मन वळवणे होय. सो अशा पद्धतीने डेफिनेशन लक्षात ठेवल्या पाहिजे. आता काय बघा, काही गोष्टी मिस आउट झाल्या तरी चालेल, जसं की पहिल्या 3 गोष्टी शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवायचं असेल तर काय, एखाद्या व्यक्तीची किंवा वस्तूची एखाद्या पर्टिक्युलर म्हणजे ठराविक दिशेने किंवा लक्षित गटाची ठराविक दिशेने त्याची वृत्ती बदलणे किंवा त्याचं वर्तन बदलण्याची प्रक्रिया म्हणजे मन वळवणे. सिंपल, सोप्या शब्दात. पण ही जर पूर्ण डेफिनेशन येईल तर प्रिसाइज होते की काय बदलायचे, कशा मार्फत बदलायचं, कशा पद्धतीने बदलायचं, ठीक आहे. आता इथे लिखित किंवा शाब्दिक स्वरूपात म्हटले, याचा अर्थ हे 2च पुरती संबंधित नाहीये. ऍटलिस्ट ह्या 2 स्वरूपात, कदाचित तुम्ही पेंटिंग थ्रू, आर्ट फ्रॉम थ्रू असू शकता, कदाचित तुमच्या ऍक्शन थ्रू, कृतीतून असू द्या. कशा पद्धतीने, बऱ्याच वेळा कृतीमधून दाखवलं जातं, परसुएशन केलं जातं की मी करतोय ना, तुम्ही पण करा या गोष्टी, ठीक आहे. उदाहरणार्थ, डिस्क्लोजिंग द इन्कम टू अवॉइड टॅक्स इव्हेजन. जर कर चोरी, टॅक्स इव्हेजन म्हणजे काय, कर चोरी. जो आपण इन्कम टॅक्स, बरोबर, सो इन्कम टॅक्स भरतो, त्याच्यामध्ये जी चोरी करतो ती टाळण्यासाठी काय करावं लागेल, तुमची इन्कम डिस्क्लोज करा. ही चांगलं हॅबिट आहे. सो गव्हर्नमेंटनी नेहमी लोकांचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून ते स्वतःची संपूर्ण इन्कम डिस्क्लोज करतील, जाहीर करतील आणि त्यानुसार कर भरतील, जेणेकरून कर चोरी टाळली जाऊ शकते. यासाठी मन वळवलं जाऊ शकतं. मग त्यासाठी काय केलं जातं, कशामुळे लोक कर चोरी करताय, ह्या गोष्टी अंडरस्टँड केल्या जाऊ शकतात. टार्गेट कोण आहे इथं, कर भरणारे किंवा कर चोरी करणारे, मग त्यांना परावर्तित करायचंय आपल्याला, ठीक आहे. बेटी बचाव बेटी पढाओ, येस, याच्यातून काय टार्गेट आहे, मुलींना शिकवा जास्तीत जास्त. म्हणजे याचा अर्थ काय, इन्फेंटिसाइड म्हणजे स्त्री भ्रूण हत्या पण टाळा. कारण मुली शिकल्या, मोठी झाली, प्रगती झाली तर तुमचंच नाव लौकिक करणारे ते मुलांपेक्षा कुठेही कमी नाहीयेत. सो स्त्री भ्रूण हत्येच्या बळी पडू नका किंवा त्या गोष्टी प्रॅक्टिस करू नका,
हे सांगण्यासाठी तुम्हाला बेटी बचाओ बेटी पढाओ असं स्लोगन दिलं जातं, टू चेंज द ऍटिट्यूड ऑफ द पीपल टुवर्ड द गर्ल स्टुडंट्स, की ज्या विद्यार्थिनी त्यांच्याबद्दल लोकांचा ऍटिट्यूड बदलण्यासाठी, एक वृत्ती बदलण्यासाठी. गिव्ह इट अप कॅम्पेन पाहिला असेल तू. गिव्ह इट अप कॅम्पेन काय, फॉर एक्झाम्पल सर्वात पहिल्यांदा याची सुरुवात झाली होती मेजर स्केलला गॅस सबसिडी पासून. सो सपोज गॅसची प्राइस आज 1100 रुपये, ठीक आहे ते सपोज, काय जास्त असेल कदाचित, बट एखादा अफोर्ड करू शकत नाहीये, म्हणून गव्हर्नमेंटने सबसिडी द्यायचं ठरवलं 500 रुपये, ठीक आहे. सो गव्हर्नमेंटने ठरवलं 500 रुपये मी सबसिडी देईल. 500 रुपये सबसिडी मिळायला लागली, याचा अर्थ काय आहे, ती आता 600 रुपयात मिळायला लागली. बट काही लोक म्हणू शकतात, भाई मी 2 लाख रुपये महिन्याला कमवतो, मी 1100 रुपये भरू शकतो, हे 500 रुपये कदाचित माझ्यापेक्षा जास्त जो गरीब आहे, गरजू आहे, त्याला द्या, मला गरज नाही, असं नाही म्हणत कोणी. बट हा, काही लोक आहेत जेन्युइनली आहे. लाईक फॉर एक्झाम्पल अंबानीला सबसिडीची काय गरज आहे का, नाही गरज. सो सिम्पल. तो त्यांचं सांगण्याचं म्हणणं काय असतं, की आम्ही आमची सबसिडी गिव्ह करायला तयार आहे, गिव्ह इट अप, आम्ही आमची सबसिडी देऊन टाकायला तयार. सो हे कॅम्पेन उभी राहिली, गिव्ह इट अप कॅम्पेन, की जे लोक ज्यांना त्या सबसिडीची गरज नाही, ती सबसिडी त्यांना असं वाटतं त्या सबसिडीतून सेव्ह झालेले पैसे तुम्ही अजून गोरगरिबांच्या कल्याणासाठी, आमच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याच्या दर्जा उंचावण्यासाठी, रोड, रस्ते, रेल्वे, वीज, या सगळ्या गोष्टी सुधारण्यासाठी तुम्ही वापरू शकत असाल तर डेफिनेटली वापरा. सो ती लोक सबसिडी स्वतःची गिव्ह इट अप करतात, देऊन टाकतात, नाकारतात. ती एक चांगली बिहेवियर कॅम्पेन आहे. सो हळूहळू आपल्याला अशा लोकांचं संख्या वाढवायची, जेणेकरून टार्गेटेड ग्रुपला ती बरोबर सबसिडी जाईल, म्हणजे ज्यांना ऍक्च्युअली खरं गरज आहे त्या सबसिडीची तिथपर्यंत पोहोचून चांगली गोष्ट आहे. त्यानंतर एनकरेज एक्स्ट्रीमिस्ट टू लिव्ह द पाथ ऑफ व्हायलन्स इन नॉर्थ ईस्टर्न नक्सल अफेक्टेड एरिया. बऱ्याच वेळा जे नक्सल अफेक्टेड एरियाजमध्ये नक्सल्स आहेत, जे पर्टिक्युलरली युथ्स आहेत, किंवा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम असेल, किंवा एक्स्ट्रीमिस्ट असतील, टेररिस्ट असतील, जे आपले युवक भारतीय सिटीजन आहे पण ह्या गोष्टींना बळी पडतात, अशा लोकांचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तो सरकारकडून, जेणेकरून त्यांनी जो व्हायलन्स, हिंसेचा मार्ग स्वीकारलेला आहे तो सोडून देऊन अहिंसेच्या मार्गाने बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल त्यांना लोकल लेवलला एम्प्लॉयमेंट जनरेट करून दिली जाते, त्यांच्यासाठी स्किलिंग प्रोग्राम्स असतात, त्याच्यासाठी रिझर्वेशन प्रोग्राम्स आहेत काही. फॉर एक्झाम्पल जम्मू काश्मीरच्या स्टुडंट्सला रिझर्वेशन, कारण का स्टुडंट्स बाहेर राज्यामध्ये येऊन त्यांनी एज्युकेशन घेत राहावं, जेणेकरून तिथला जो लोकल इन्फ्लुएन्स आहे किंवा लोकल जे टेररिस्ट ऑर्गनायझेशन जे त्यांना टार्गेट करतात त्यातून ते बाहेर निघतील. सो बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये JNK स्टुडंट्सला रिझर्वेशन आहे, किंवा त्यांना ऍटलिस्ट काही मिनिमम जागा दिल्या जातात. तर रिझन सिम्पल, कारण तिथून मुलं बाहेर निघावी, त्यांच्यावरती जो टेररिस्ट ऑर्गनायझेशन त्यांना जे हिंसेच्या मार्गाने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचं ते मत परिवर्तन व्हावं, त्यांनी देशाच्यासाठी उभं राहावं, ह्या गोष्टी. सो हे एक्झाम्पल त्यांनी दिलेले. सो हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, अशा प्रकारे पर्सुएशनचे एक्झाम्पल्स. आय थिंक इथे कुठेतरी आपलं एक टीचिंग ऑफ सोशल इन्फ्लुएन्स हे एकदा पाहून घ्या काय. ठीक आहे, आता पर्सुएशन पाहतोय. सो एजंट्स ऑफ पर्सुएशन, की कोणत्या गोष्टी आहेत, पर्टिक्युलरली एजंट्स आहेत की जे पर्सुएशन ज्यांच्यासाठी मन वळवणे अत्यंत गरजेचं आहे. सो स्टेक होल्डर्स कोण आहे याच्यामध्ये, भागधारक कोण आहे, गव्हर्नमेंट असेल, प्रायव्हेट सेक्टर असेल, जे फंडिंगसाठी पर्सुएशन करत राहतात नेहमी इन्व्हेस्टमेंटसाठी. पाहिलं शार्क टँक काय करत होते, जे शार्क्स बसलेले होते पुढे इन्व्हेस्ट करणारे मोठे बिझनेसमॅन, एंजल इन्व्हेस्टर्स म्हणतो, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होते ना, आपल्यासाठी इन्व्हेस्टमेंट घेण्याचा प्रयत्न करत होते. सबऑर्डिनेट एम्प्लॉईज असेल त्यांचं मन वळवायचं असतं चांगली कार्यक्षमता येण्यासाठी, त्यानंतर सुपिरियर ऑफिसर्स असेल त्यांचं मन वळवायचं असतं कधी कधी बऱ्याच वेळा आपण सांगू ते काम करून घेण्यासाठी. एक ओव्हरऑल सामान्य जनता आहे त्यांचं मत परिवर्तन करायचं असेल. सो असे एक्स्ट्रीमली सॉरी बऱ्याच वेळा आयडियाज दिल्या जाते, ही आयडिया आहे फक्त, असे खूप सारे टार्गेट ग्रुप असू शकतात की ज्यांचं आपल्याला मत परिवर्तन करायचं असतं. मग 4 गोष्टी अत्यंत गरजेच्या आहे मत परिवर्तनासाठी. एक, द सोर्स म्हणजे पर्सुएडर, की ऍक्च्युअली पर्सुएशन करणारा कोण आहे. फॉर एक्झाम्पल स्वच्छ भारत मिशन मध्ये प्राईम मिनिस्टर मोदीजी किंवा गव्हर्नमेंट आहे. सो 4 स्टेप्स आहेत, कधी पण लक्षात ठेवा पर्सुएशनसाठी. त्या स्टेजेस काय, पहिलं आहे सोर्स, की कोण परस्यूड करणार आहे, तिथून माहिती दिली जाणार आहे, ज्याचं टार्गेट आहे काहीतरी. ऑब्विसली एक असणार आहे टार्गेट ग्रुप शेवटचा, की ज्यांचं मन परिवर्तन करायचं आहे असे. दुसरे मेसेज, आपल्याला काय मेसेज पोहोचवायचा आहे, कशा संदर्भात आहे, जसं मी सांगितलं प्लॅस्टिक संदर्भात आहे, गर्ल्स एम्पॉवरमेंट संदर्भात आहे, कदाचित स्वच्छते संदर्भात आहे. सो जो मेसेज काय तो. आणि तिसरं
त्याचं माध्यम काय, कोणतं माध्यम वापरतोय आपण, आपण स्पीच वापरतोय, आपण पुस्तकाच्या माध्यमातून, मूवीच्या माध्यमातून, त्यांना एखादं बक्षीस देऊन, बोलून, स्पीच मधून किंवा कायद्याच्या माध्यमातून. सो माध्यम काय. सो 4 गोष्टी लक्षात ठेवा. एक, परस्वेडर, सोर्स म्हणजे स्रोत. दुसरं, टार्गेट ग्रुप म्हणजे लक्षित गट, ज्या गटाचं आपल्याला मतपरिवर्तन करायचंय. तिसरी गोष्ट म्हणजे मेसेज, आपली माहिती काय, आपला संदेश काय त्या संदर्भात. आणि चौथं म्हणजे माध्यम, कोणत्या माध्यमातून आपल्याला त्यांचं मतपरिवर्तन करायचंय. ह्या गोष्टी 4 गोष्टींवर डिपेंडंट असतात आणि ह्या 4ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. या सगळ्या गोष्टी आपण 1 बाय 1 स्टडी करणार आहोत आजच्याच लेक्चरमध्ये. मे बी लेक्चर थोडं एक्सटेंड होईल किंवा टाइम मध्ये संपेल, पण ह्या 4ही गोष्टी आज आपण कंप्लीट करणार आहे, जेणेकरून ऍटिट्यूड टॉपिक आपला संपेल. ठीक आहे. सो लेट्स बिगिन. सो 4 कॉम्पोनंट आहे, बट असं झालं की इथे एक आवर झालेला आहे ऑलरेडी कंप्लीट या लेक्चरचा. सो आपण एक काम करूया, ते 4 पार्ट आहेत ना एकत्र एका सेपरेट लेक्चरमध्ये कव्हर करूया, जे की नेक्स्ट लेक्चरमध्ये असेल. तुम्ही म्हणता सर असं अर्धवट का सोडलं, तर रिझन बी की 1 तासाच्या वरती जर युट्यूब वरती लेक्चर्स पडले, भले मी ते लेक्चर आजच टाकेल, आज तुम्हाला हवं 2 तासाचं लेक्चर पाहिजे तर 2 तासात टाकेल, शक्य झालं तर उद्या टाकायचं असेल तर उद्या टाकेल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या टाइमनुसार तुम्ही इथिक्स मध्ये जास्त, म्हणजे जीएस मध्ये माझं असं म्हणणं असतं की जीएस मध्ये तेवढाच टाइम घालवा तुम्ही जेवढा गरजेचा आहे. रोज एका ठराविक वेळेच्या पुढे नको, जेणेकरून तुम्हाला तुमचं प्लॅन शेड्यूल करता येईल. भले टॉपिक हळूहळू कव्हर होतील, बट ऍट द सेम टाइम मी साईड बाय साईड तुम्हाला केस स्टडीज पण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. वीकली 1-2 केस स्टडीज अशा शक्य होतील तसं टाकतोय. गणपतीमुळे थोडं थंडावलं होतं, पण आता पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी त्या गेअर अप करण्याचा प्रयत्न असेल. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुन्हा त्या उरलेल्या 4 आहेत ते परसुएशन कंप्लीट करू, जेणेकरून ऍटिट्यूड टॉपिक संपेल आणि मग त्या नेक्स्ट लेक्चर पासून ऍप्टिट्यूड आणि इमोशनल इंटेलिजन्स या वीकमध्ये, म्हणजे विदिन वीक स्पॅन आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुमचा सायकोलॉजीचा पार्ट ह्या मंथ एंड पर्यंत संपलेला असेल. त्यानंतर एक सेशन फिलॉसॉफीचं होईल. सो मोठा माझा असं ओपिनियन आहे की दिवाळीच्या अगोदर तुमचा इथिक्स कंप्लीट झालेला असेल विथ केस स्टडीज. ठीक आहे. सो थँक्यू फॉर बिंग सो पेशंट अँड पेशंट मीन्स की संयमी राहिल्याबद्दल थँक्यू. सो भेटूया नेक्स्ट लेक्चर. धन्यवाद.